क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि भापकर 00711 बारामती संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले। पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची असणार आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय, सुरुवात करतोय या डावाची। तर दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू कुठल्याही परिस्थितीमध्ये पहिला बॉल डिलिव्हर करण्याच्या अगोदर कमेंट्री बॉक्स मध्ये आला पाहिजे, अन्यथा आयोजकांच्या वतीने कडक कारवाई केली जाऊ शकते। तर प्लीज अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। आर्या 11 वॉरियर्स नाशिकने यस 1 मिनिट थांबायचं पंच, कारण अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये नाही आहे। दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये माझ्यासोबत हेमंत दास, एक चांगला आवाज, अनुभवी आवाज, खास करून हिंदी आणि इंग्रजी भाषेतला। मनीष मनीष मी तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा येतो। दोन्ही संघांच्या संघटनेकडे विनंती आहे, पहिल्या चेंडू टाकण्याच्या आतमध्ये आपला एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आमच्या समालोचन कक्षामध्ये येणं फार गरजेचं है। पहली गेंद डालने से पहले आपका अतिथि खिलाड़ी कंपल्सरी हमारे कॉम्बैक्ट में होना बहुत जरूरी है। बैक टू क्रिकेट, बैक टू कमेंट्री, मिस्टर मनीष एंड हेमंत दास। सुरुवात होते या आजच्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्याची आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय। स्ट्राइकवर बॅटर असेल तो म्हणजेच सौरभ दास आणि नॉन स्ट्राइकला बॅटर असेल भरत कदम। हे दोन बॅटर सुरुवात करतील भापकर 0011 बारामती संघाकडून आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय रोहित परब। स्टार्ट करायची मॅच, पंचांचा अधिकृत इशारा, वेळ झालेली आहे 11:35 आणि फक्त 30 मिनिटाचा कालावधी दिला जाईल दोन्ही संघांना। पहिला बॉल, यावेळेस चांगली ड्राईव्ह आहे, एलिव्हेशन मिळालंय, बॉलला उडवलंय लॉंग ऑफ रिजन मध्ये। पहिल्याच बॉलवर तडाखा मिळतोय, दमदार चौकार षटकार। वेट फॉर अंपायर सिग्नल। हा आहे षटकार, 6 धावा। सुरुवात धडाकेबाज टीम भापकर 007 ची। गुडलॉन बॉलला खूप चांगलं पिक केलंय, एलिव्हेट केलंय, पॉवर दिले आणि लॉंग ऑफ क्षेत्र निवडले। पहिल्याच बॉलवर षटकार हेमंत सर। पहली गेंद पे छक्का, बल्ले के बीचों बीच, इट सेट द टोन ऑफ द बैट्समैन। इस बार थोड़ी सी ऊपर पटकी हुई गेंद और सीधे बल्ले से उसको जो है शॉट आपको जो है मिडॉन के आसपास खेल कर करके एक रन पूरा किया है। ये बहुत जरूरी है क्रिकेट में, चाहे क्रिकेट का कोई फॉर्मेट हो, जब आप एक बड़ा स्ट्रोक्स लगा रहे हैं उसके अगले गेंद पर आप स्ट्राइक को रोटेट कर रहे हैं, तो ऐसी जो बल्लेबाज जो होता है ज्यादा खतरनाक होती है आपको, क्योंकि इसमें रिस्क ज्यादा कम है और रिवॉर्ड आपके लिए ज्यादा होता है। पिचिंग चांगली होती बॉलरची आणि त्याचमुळे सावध पवित्रा बॅटरने घेतला आणि फक्त एक धाव काढून स्ट्राइक रोटेट केले। स्वीप केले, पडल स्वीप गॅप मध्ये आहे, बॅकवर्ड स्क्वेअर रिजन ओपन असेल, बॉल जातोय सीमा रेषा पार, मिळतोय चौकार। दर्जेदार सुरुवात या ठिकाणी भापकर 007 ची, 4 धावा। सौरभ ने ऑलरेडी एक बाउंड्री लगा चुके हैं छक्के की सहायता से। एक ड्रीम स्टार्ट, पहले 3 गेंद पे 11 रन आपको यहां पे भापकर बारामती के लिए। थोडासा नाराज निराश रोहित देखील असेल, कारण त्याच्या विरोधात हा हल्ला चढवला जातोय। राउंड विकेट आला, यावेळेस पुन्हा एकदा ऑनसेडला स्विंग करायचा होता, बॉलचा वेग भन्नाट होता, मोजून मापून फटका खेळता आला असता, पण मात्र कुठेतरी घाई दिसली, त्यामुळे बॉल जातोय डॉट। थोड़ा सा नीची रह गई थी गेंद, आप देखेंगे कि टप्पा पड़ने के बाद स्किडर के रूप में निकली है, थोड़ी नीची। जो एलिवेशन जो चाहते थे, जो बल्ले से स्लॉग स्विंग जो होता है रडार पर, वो नहीं आई। डॉट बॉल, वेलकम डॉट बाउंड्री है, डॉट बॉल आप कह सकते हैं इस समय वॉरियर्स के लिए। इस बार थोड़ा सा इंतजार किया और ये पहला विकेट। थोड़ी सी धीमी गति की गेंद थी, चकमा खाए बल्लेबाज, स्लोर वन था और सीधा जो है शॉर्ट फाइन लेग पर कैच दे बैठे वो। मच नीडेड विकेट फॉर आर्या वॉरियर्स नाशिक। संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट। शिरसाट स्पोर्ट क्लब यांकडून बरीच टाळी।
ची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय कृष्णा पवार. ये थोड़ी सी ज्यादा निराश करती है कि जब आप चौके छक्के लगा रहे हैं पहली ओवर में, हर गेंदों पे आपसे रन नहीं बनते, चाहे आप कोई भी 4 ओवर का मैच हो, 6 ओवर, 8 ओवर, 20 ओवर, हर गेंद पे आप रन नहीं बना सकते. आपको एक अच्छी गेंदों पे सम्मान देना पड़ेगा. ये अंतर है. जब उस्मान और प्रतीक जब बल्लेबाजी कर रहे थे, ये दोनों में अंतर मुझे नजर आ रहा था. वो अच्छे गेंदों को बल्ले के बीचों बीच ऑन द राइज खेल रहे थे, वो इनमें थोड़ा सा ये मिसिंग है. एक्झॅक्टली हे कॉम्बिनेशन होणं गरजेचं आहे. तुमचा सहखेळाडू कसा खेळतोय, सामन्याचं महत्व किती आहे आणि सामन्याचं महत्व ओळखून खेळ करणं गरजेचं आहे. तुमचं खेळपट्टीवर राहणं किती गरजेचं आहे हे ओळखून खेळ करणं गरजेचं आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 11. स्क्वेअर द विकेट. खूप चांगली ड्राईव्ह त्या ठिकाणी पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक काय डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित नुकसान झालं असतं. ओव्हर थ्रोची धाव मिळेल. त्या ठिकाणी अजून फंबल चालू आहे. 2 धावा मिळतील. त्या 2 धावांची वाढ आणि धावसंख्या झाली 13. मुझे ऐसा लगा कि वो जो थ्रो जो था हाफ हार्टेड थ्रो था. अगर थोड़ा सा तेज थ्रो लगाते तो एक शायद एक अलग अपॉर्चुनिटी बनती. यहाँ पे डायरेक्ट हिट कुड हैव बीन अ मेड डिफरेंस हियर. तो पहले ओवर की समाप्ति के बाद 13 रन 1 विकेट. मैं ये बता रहा था आपको मनीष कि आप हर एक गेंद पे चौके छक्के नहीं लगा सकते. अगर एक ओवर में आप 2 भी बड़े हिट लगा देते हैं, यहाँ पे 2 हिट लग चुके हैं, 1 विकेट भी गिरा है, फिर भी देखिए स्कोर 13 है. अगर आप थोड़ा सा स्ट्राइक रोटेट करें तो आप जो है 15 से 16 रन बना सकते हैं और 6 ओवर के मैच में ये जो है 70 से 75 बन सकता है. चला प्लीज जी, प्रशांत शायद कुछ कह रहे थे. बिल्कुल एक अच्छा मैच मैदान के अंदर चल रहा है. सिस्टर स्पोर्ट प्रेजेंट महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. मैं दोनों को और एक बात बताना चाहता हूँ. जो टेलीकास्ट हो रहा है बहुत ही बेहतरीन है, टेनिस के .in के माध्यम से, वहां भी बहुत सारे दर्शक जुड़ रहे हैं मनीष. तो वो एक अच्छी बात है. मैदान बहुत अच्छा है, इसमें कोई संदेह नहीं है. लाइव टेलीकास्ट भी बहुत अच्छा चल रहा है और वहां भी बहुत सारे दर्शक जुड़ रहे हैं. बिल्कुल सही कहा प्रशांत, क्योंकि कल या परसों जो पहला दिन था, शायद 1 लाख व्यूअर्स आई है. tennis.cricket in है शायद ये. बिल्कुल. और इनकी जो टेलीकास्ट जो ब्रॉडकास्टिंग जो कैपेसिटी है, as a more than a very good for anybody compared to the other one. I have just noticed in last couple of years. तर एक महत्त्वपूर्ण सूचना असेल बॉलिंग रिस्ट्रिक्शन बद्दल. 3 षटकं आयडॉल, आयकॉन आणि कॅप्टन हे हाताळतील आणि 3 षटकं हे लोकल बॉलर हाताळतील. हा देखील एक महत्त्वपूर्ण नियम आहे स्पर्धेचा, जो आम्हाला रेफरींच्या वतीने आम्ही तो पुकारतोय. तर 3 ओव्हर हे लोकल गोलंदाजांसाठी असतील आणि 3 ओव्हर्स कॅप्टन, आयकॉन, आयडॉल कधीही तुम्ही यूज करू शकता. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाची सुरुवात करतोय. बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. लोहगाव एंड कडून अरब येतोय. हा देखील बदलापूरचा गोलंदाज आहे. बदलापूरचा गोलंदाज मात्र या ठिकाणी आपलं नशीब आजमावण्यासाठी होते. थोड़ा जल्दी करेंगे सर, थोड़ा जल्दी करेंगे, हमारे पास बिल्कुल समय नहीं है. अंपायर भी आपको ऑब्जेक्ट कर रहे हैं. प्लीज ट्राई टू अंडरस्टैंड, प्लीज कोऑपरेट, कि शाम यहां बड़ी तेजी से ढलती है. और ये भी मनीष, मैं एक चीज नोटिस कर रहा हूं यहां पे कि जो है 3 जो है आपको आइकॉन को देना है, 3 जो है आपको लोकल को भी देना है. इस बार इसको ग्लाइड करने की कोशिश, लेकिन वहां पे बैकवर्ड पॉइंट पे खिलाड़ी मौजूद, 1 ही रन से संतुष्ट करना पड़ेगा. स्कोर बढ़ता हुआ 14. इससे होता क्या है आप कि जनरली जो हम आइकॉन पे ज्यादा कंसंट्रेट करते हैं. अगर आप सेग्रीगेट कर रहे हैं, अगर बराबर दोनों को मौका दे रहे हैं, तो आप जो है लोकल प्लेयर को भी जो है आइकॉन बनने का मौका दे रहे हैं. तो एक बड़ी अच्छी सोच है ये सर 60 स्पोर्ट्स की. एक्झॅक्टली. आणि लोकल खेळाडूंनाच प्राधान्य देण्यासाठी शिरसाट स्पोर्टने ही खूप चांगली दूरदृष्टी दाखवली होती आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं प्राधान्य दिलं. यावेळेस मात्र ऑन द राईज बॉलला उडवलं. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक मात्र चेस करतोय. बॉल 1 बाउन्स घेऊन सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि मिळतोय हा दमदार चौकार. वाढला धावसंख्येचा आकार, सीमारेषा भेदून गेलाय. एक सनसनीत चौकार. पत्रकार भानुदास पराड, लोकमत पुणे यांचा बिल्कुल ऑन द राइज इसको एक्स्ट्रा कवर है. हाफ हार्टेड जैसा स्ट्रोक्स था. वो जानते कि पावर प्ले है, सिर्फ इनर सर्किल को पार करना है आपको. इस बार थोड़ी सी तेज पटकी हुई गेंद, पुल करना चाहते थे, कंधे के करीब से गई है. ये पुल करने के लिए आपको जो है कभी भी जो है आपको शरीर को खोलना पड़ेगा. थोड़ा सा आपको जो स्लैंट आएंगे तभी, क्योंकि खड़े खड़े जो है आप जो है या तो अपर कट कर सकते हैं या एक्स्ट्रा कवर के ऊपर से मार सकते हैं, पुल नहीं कर सकते उसको. शायद ये बल्लेबाज इनको चीज नोटिस करेंगे. ये बॉडी लँग्वेज तितकीची साथ देत नाहीये. अरब राईट आर्म ओव्हर. हो, यावेळेस अपील तर केली गेलेली आहे. जोरदार अपील होते. पुन्हा एकदा हाफ हार्टेड. तुम्ही हा शब्द खूप चांगला वापरता. अधुरी मनस्थिती. फटक्यामध्ये ताकद नाहीये, फटक्यामध्ये आत्मीयता नाही, त्यामुळेच मात्र फटके जे आहेत मनासारखे खेळता येत नाहीये. दरम्यान एक धाव तर
पळून पूर्ण केली जाते. धावसंख्या जाते ती म्हणजेच 19 या आकड्यावर. दर्जेदार षटक आतापर्यंत अरबने हाताळलंय, कारण पहिल्या षटकामध्ये रोहितने 13 धावा खर्च केल्या होत्या आणि अरबने आतापर्यंत बॉल्स हाताळलेले आहेत ते म्हणजे एकूण 4 आणि 4 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा अरब बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल, ब्लॉक हॉल डिलिव्हरी, खूप चांगला न्याय दिला त्या फटक्याला. ऑफ ड्राईव्ह केल्या बॅटरने. एक धाव तर इनफिल्डच्या आतमध्ये अडवला जाईल. एका धावेची वाढ धावसंख्या झाली ती म्हणजे 20 वर. सिंगल्स डबल्सने धावपल खालता देखील ठेवता जातो हेमंत सर, हे देखील महत्वाचं आहे. तुम्हाला प्रत्येक बॉलवर चौकार षटकार खेचणं जर शक्य नसेल तर सिंगल डबल कंपल्सरी. बहुत जरूरी है स्ट्राइक को रोटेट करना, बहुत जरूरी है. इस बार बैक ऑफ लेंथ इसको पुल कर दिया, गेंद चली जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री पर. couple of bounces, 4 runs. Wonderful timing that was. मौका हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. दो ओवर की समाप्ति के बाद 24 रन, एक अच्छी स्टार्ट. ठीक, धावसंख्या 24 झाली आहे. चांगली धावगती मेंटेन केली या ठिकाणी. 2 षटकांच्या समाप्तानंतर 24 धावा, 12ची धावगती आणि पहिले 2 पॉवरफुल फलंदाजीमुळे पॉवर प्लेला न्याय मिळतोय ते म्हणजेच बॅटर कृष्णा पवार आणि सौरभ दाव. सौरभने चांगली सुरुवात केली होती, 9 धावांवर सौरभ खेळतो आणि कृष्णाच्या माध्यमातून आतापर्यंत 10 धावा गोळा करण्यात आल्या. चांगली पार्टनरशिप बिल्टअप होते आणि आता पॉवर प्लेची षटकं संपलेत. आता नॉन पॉवर प्ले षटकं सुरू होत आहेत आणि या नॉन पॉवर प्ले षटकामध्ये कुठला गोलंदाज तिसऱ्या क्रमांकावर येतोय ते म्हणजे टीम आर्या वॉरियर्स नाशिक कडून, हे देखील पाहणं तिथेच गरजेचं आहे. चांगला खेळ, चांगलं मैदान, स्पोर्टेज क्रिकेट अकॅडमीचं हे पुण्यातलं दर्जेदार मैदान. मनीष, खूप सुंदर असं क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. शीर्ष स्पोर्ट प्रेसिडेंट महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021 आपण या ठिकाणी बघतोय आणि पुण्यामधल्या जेवढ्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये खूप चांगलं क्रिकेट होत असताना संतोष बनसोडे असं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग असतो, प्रत्येक स्पर्धा ते पाहत असतात. आज आपल्या व्यासपीठावरती ते दाखल झालेले आहेत. बनसोडे सर, आपलं स्वागत आहे. वेलकम. संतोषजी, वेलकम. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, मिस्टर मनीष अँड हेमंत दास. 24 for 1 आफ्टर 2. द फर्स्ट पावर प्ले जो प्लान ए है इनका सक्सेसफुल रहा है. हालांकि 2-3 रन कम है, बहुत ज्यादा अंतर नहीं. सामने वाली टीम के लिए भी एक अच्छा शुरुआत कह सकते हैं आप कि बहुत ज्यादा रन नहीं निकले हैं, 1 विकेट निकला है. और अगर बल्लेबाजी की बात करें तो उन्होंने भी जो है कम जो है शुरुआत नहीं की है, तो बराबरी पर है ये मैच. अब यहां से आपको आखिरी के 4 ओवर देखना है कि किस तरह से करें, क्योंकि फील्ड खुलेगा. गोलंदाजी मार्क पर ऋषी, हलकासा कमी गतीने बॉल हाताळला होता. ऑन स्टेला नटराज स्टाईलने बॉडीला रोल करून स्विंग केले दरम्यान, तर 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेची वाढ, धावसंख्या जाते ती म्हणजेच 25 या आकड्यावर. ऋषीला या ठिकाणी आमंत्रित केले गेले तिसऱ्या षटकासाठी आणि नॉन पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहू शकतोय शॉट थर्डमॅन आहे, शॉट फाईन लेग आपण पाहू शकतोय, त्यानंतर कव्हर्स पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानंतर आपण पाहू शकतोय सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर सीमारेषा चौकार षटकार अडवण्यासाठी. पुन्हा थोड़ी सी धीमी गति की गेंद थी, चकमा खा गया, क्योंकि जनरली टेनिस बॉल में क्या होता है कि मीडियम पेसर आते हैं, आपको तेज तेज, बड़े कम आपको जो है स्पिनर या जो है जो स्लोअर गेंद आपको मिलते हैं. तो बड़ी अच्छी यहाँ पे गेंदबाजी. ऋषी यावेळेस हुक करायचा होता, कनेक्शन प्रॉपर झाला नाहीये. त्या ठिकाणी 2 क्षेत्रचे बॉलला चेस करताय, बॉल जातोय लॉंग स्टॉप एरियाच्या बाहेर, मिळतोय दर्जेदार अफलातून चौकार. वाढला धावसंख्येचा आकार, सीमारेषा भेदून गेलाय एक सनसनीत चौकार. पत्रकार भानुदास पराड, लोकमत पुणे यांचा सनसनीत चौकार. कृष्णा पवार भी एक बड़े अच्छे खिलाड़ी हैं. बारामती में भी क्रिकेट जो है पिछले 3-4 सालों में बहुत ज्यादा हुई है. वहां एक अच्छी ग्राउंड भी है वो, लेकिन शायद उनका शायद पूरा जो कंटिन्यू जो खेलते हैं वो उनका शायद वो उनको अनुभव का फायदा उठा रहा है. इस बार हैमर्ड अवे, वंडरफुल टाइमिंग, माय गुडनेस मी, नथिंग रॉन्ग विद द डिलीवरी, इट्स अ sheer timing and that's gone all the way into the fence for a big one. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. धावफलकावर 35 रन्स ऑन बोर्ड फॉर लॉस ऑफ 1 विकेट.
पवार नावाचे खेळाडू पॉवरफुल खेळ करण्यासाठी प्रसिद्ध असतात. इथेच तुकडे मैदानाच्या आतमध्ये दिसते. त्या ठिकाणी कृष्णा पवार जबरदस्त अटॅक करतोय बॉलर्सवर, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकार आलेला आहे आणि कुठेतरी मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगे कुछ धीम्या धीम्या पावलांनी कृष्णा पवार करते, कारण अजूनही यानंतर 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 35 पावर प्ले के बाद जो है फिर से शुरू. इस बार फुल टॉस, गेंद लग रहा है कि सिर्फ दर्शक जो है उसको दर्शकों के पास गेंद गई है मेरे हिसाब से, और इतना बड़ा छक्का था कि ऐसा दिखा फील्डर को भी नहीं दिख रहा था. ये सिर्फ जैसे कंटिन्यू आप देखेंगे कि पीछे जो है यहाँ पे आपको एयरपोर्ट है और हमेशा जो जहाज आते रहती है तो हम जहाज को देखते रहते हैं, तो यहाँ खिलाड़ी भी जो उसी अंदाज में देख रहे थे. एक और बड़ी छक्का थी यहाँ पे 41 1 विकेट के नुकसान पे, और कृष्णा 9 गेंदों पे 25 रनों की तूफानी पारी. एक बार फिर से इसको मिड विकेट की तरफ से फील्डर मौजूद है वहां पे. अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग, सर्टेनली सेफ कपल ऑफ रन्स फॉर हिज टीम. स्कोर बढ़ता हुआ 43 1 विकेट के नुकसान पे. फिल्डिंग खूप महत्वाची आहे, कारण कुठेतरी फिल्डिंग मध्ये चुकामुक झाल्यानंतर गोलंदाजावर त्याचा तणाव येत असतो आणि गोलंदाजी लाईन अँड लेंथ बिघडत असते. तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर भापकर 00711 बारामती संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 43 धावा. चांगली सुरुवात या ठिकाणी 00711 संघाची, आणि अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाज अचूक दर्जाचे वापरावे लागतील, चांगल्या प्रतिभेचे वापरावे लागतील टीम आर्या वॉरियर्स नाशिकला. पहले ओवर में शायद जसे बोलतात की गुडघ्याच्या खालच्या उंचीने बॉल जातोय. यावेळेस मनासारखा फटका खेळायचा होता, ड्राईव्ह करायचा होता, पण ड्राईव्ह करण्याचा अंदाज चुकला, समन्वय झाला नाही बॅट आणि बॉलचा. बॉल जातोय डॉट. ये मॉडर्न डे स्ट्रैटेजी है कि आप 4-5 सालों से अगर आप देखेंगे तो थोड़ा सा अवे फ्रॉम द राइट हैंडर आप रखिए, थोड़ा सा बैक ऑफ द लेंथ रखिए. अगर थोड़ी नीची रहती तो आपकी किस्मत अच्छी है, तो इससे क्या होता है कि बल्लेबाज को खेलने में बड़ी मुश्किल होता है, क्योंकि आपके ऑन साइड के स्ट्रोक्स जो है वो चेक हो जाते हैं. आप सिर्फ ऑफ साइड में 2-3 स्ट्रोक खेल सकते हैं. आप टर्फ विकेट आहे, त्यामुळे अंदाज देखील बॅटरला येत नाही की कुठल्या वेळेला बॉल उडणार आहे किंवा कुठल्या वेळेला बॉल खाली उंचीचा येणार आहे. पुन्हा गोलंदाजी मार्कवर यावेळेस स्क्वेअर द विकेट खेळला जाते कव्हर्स रिजन मध्ये. इनफिल्डच्या आत हा बॉल स्टॉप केला जाईल, तोपर्यंत 1 धाव मिळते. 1 धावाची वाढ, धावसंख्या 44. आता कुठेतरी संयम दिसतोय चौथ्या षटकामध्ये टीम भापकर 00711 संघाचा. 44 रन 1 विकेट. और जो आप जो है ग्रास ग्राउंड में जब विकेट पे खेलते हैं तो थोड़ी सी गेंद जो है थोड़ा सा रुक करके आती है. जनरली टेनिस बॉल जो है या तो सीमेंट विकेट पे आप खेलेंगे या मिट्टी की विकेट पे, जहां पे गेंद जो है हार्ड लेंथ पर आती है, आपके पास स्पीड आती है. पुढचा बॉल यावेळेस स्टॉपेज, कॉट बिहाइंड, विकेट डाऊन. ज्या कामासाठी गोलंदाज रोहित परबला बोलावण्यात आलं होतं ते काम तो पूर्ण करतोय. दुसरा हादरा बसतोय तो म्हणजे टीम भापकर 00711 ला. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीच टाळी. चवालीस पर 2 बहुत जरूरी मस्ट नीडेड विकेट आप कह सकते हैं यहाँ पे, क्योंकि जिस अंदाज में ये पार्टनरशिप डेवलप हो रही थी तो अभी गेंदबाजों ने, और ये 3-4 गेंदें जो इन्होंने फेंका है, एक लेंथ पे गेंदबाजी की है, एक तरफ गेंद किया है. आप अभी नहीं देखे कि उन्होंने स्टंप्स में पटकी या लेग स्टंप पे पटका या फुल टॉस दे दिया. मैं पहली गेंद से इस ओवर में देख रहा हूं कि सब जो है बैक ऑफ द लेंथ, थोड़ी सी ऊपर, कॉरिडोर ऑफ अनसर्टेनिटी जिसको बोलते हैं, जो ऑफ स्टंप के अराउंड चैनल पे, और वहां पे बल्लेबाज मात खा गए. मिस टाइम हुआ और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की.
अचूकता आणि परिपक्वता आपण अगदी बरोबर उल्लेख केला. कॉरिडॉर ऑफ अनसर्टनिटी की फ्रंट फुटला येऊन खेळू की बॅक फुटला येऊन खेळू, सोडून देऊ की अटेम्प्ट करू, याच द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज फसले जात होते. त्यामुळे या चौथ्या षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक या ठिकाणी रोहित परबने मिळवून दिलेलं आहे. ते म्हणजे टीम आर्या वॉरियर्सला. नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी येतोय. इस बार पटकी हुई गेंद, जैसे इसको बैकवर्ड स्क्वायर में खेला है, पॉइंट बाउंड्री की तरफ चली जा रही है गेंद, सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। वंडरफुल टाइमिंग, सिर्फ इसको दिशा दे दिया गया है। मुझे सेंचुरियन याद आ रहा है 2003 सचिन तेंदुलकर, आप शोएब अख्तर कह लीजिए, वसीम अकरम कह लीजिए, वकार यूनिस कह लीजिए, सोच रहे थे कि 270 प्लस कैसे बनाएगी भारतीय टीम, लेकिन सचिन एक बार जो है उन्होंने एक नए शॉट का जो है वहां पे और गाइड करते चले गए, और जो है जो आपको बैकवर्ड पॉइंट के ऊपर से 6 रन उन्होंने बनाए थे, उसी तरह की स्ट्रोक्स थी ये। ऑन दी टोज, यावेळेस पुन्हा एकदा ऑन दी टोज येऊन खेळायचं होतं, पण मात्र खूप जास्त उंचावरून उजव्या अक्षाच्या बाहेरून बॉल जातोय. पंचांनी निरीक्षण केलंय, व्हाईट बॉल मिळतोय, धावसंख्या जाते ते म्हणजेच 49 आकड्यावर. ऑन दी टोज येऊन बॉलच्या उंचीला मापून हॉरिझॉन्टल पद्धतीने बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयास केला जात होता, पण यावेळेस उंची खूप जास्त होती, त्यामुळे बॉल आणि बॅटचा समन्वय होऊ शकला नाही, पण वाईडची एक धाव मिळते. अब मुझे बड़ी आश्चर्य लग रही है रोहित परब को देखकर, पहले 3 गेंद बड़ी अच्छी गेंद फेंकी थी, और आखिरी के जो 3 गेंदें फेंक रहे हैं विकेट गिरने के बाद, इस बार गेंद जो है चली गई थर्ड मैन बाउंड्री की तरफ 4 रनों के लिए। जो आखिरी 3 गेंद पटक रहे हैं थोड़ा शॉर्ट ऑफ लेन कर रहे हैं, और उसके बाद ये देखिए आपको जाकर के बाउंड्रीज आ रही है यहाँ पे। 50 रन पूरे हुए यहाँ पे। हा मारलाय चौकार, शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. 53 रन 2 विकेट। मुझे लग रहा है कि कप्तान बिल्कुल नाराज होंगे कि पहले 2-3 गेंदें आपने अच्छी फेंकी और एक बड़ा विकेट निकाला आप कृष्णा पवार के रूप में। नए बल्लेबाज को आप एक मौका दे रहे हैं सेट होने के लिए, शॉर्ट ऑफ लेंथ, और उसका पूरा फायदा उठाया बल्लेबाज ने। यशामुळे हुरळून गेलाय गोलंदाज रोहित. यावेळेस चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. गुड लेंथला बॉल ठेवलं आणि त्यानंतर हलकासा आतल्या दिशेने कट केलाय बॉल. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी शेवटच्या क्षणाला रोहित परबची पाहायला मिळाली. चौथ्या षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 53 धावा. अजूनही आपण म्हणू शकतो की चांगली सुरुवात आहे, ती म्हणजेच भापकर 007-11. 12 मध्ये टीमची 2 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटचे 2 षटक फेकण्यासाठी कुठल्या गोलंदाजाचा ऑप्शन यूज केला जाईल ते पाहण्यासाठी पाहत राहा, ऐकत राहा. शिरसाट स्पोर्ट्स आयोजित महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021. पानी आप ग्राउंड से बाहर जाएं सर, हमारे पास समय की कमी है, थोड़ा सा कोऑपरेट करें आप। अंपायर सर जरा उनको नोटिस करें, क्योंकि हमारे पास समय की कमी है। वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही, आमच्यासाठी थांबणार नाहीये, कारण आजच्या दिवसामध्ये आम्हाला पूर्ण शेड्यूल कंप्लीट करायचं आहे आणि तुमच्यातले सर्व संघ आज मात्र या ठिकाणी खेळताना पाहिजे. 4 संघ आज या ठिकाणी खेळतात आणि 4 संघांपैकी एक संघ हा पुढच्या फेरीत जाणार आहे. त्यामुळे नियोजन आयोजकांच्या वतीने प्रॉपर केलं गेलेलं आहे. सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग दिलं होतं, त्यानुसार तुम्ही खेळ करायला होता, पण तुम्ही थोडेसे उशिराने, त्यामुळेच मात्र हा प्रॉब्लेम येतो. विनंती करतोय लगेच ड्रिंक्समॅनने मैदानाच्या बाहेर यायचं आणि 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पाठवायचंय. जरा इनका नाम बताइए जो पानी लेके गए थे। बड़ी शानदार इनकी जुल्फे हैं, बाल बड़ी शानदार नजर आ रही थी, जिस अंदाज में वो आ रहे थे उनकी जुल्फे लहरा रही थी। विशाल, थैंक यू विशाल, इसलिए इतने शानदार अंदाज में है, टीम के ओनर है विशाल। और आशिकी मुझे याद है 90 के दशक में राहुल रॉय, कमाल की, और स्ट्रेटनिंग भी करा रखी है उन्होंने अपने बालों की। चलिए विशाल, बड़ी खूबसूरत नजर आ रहे हैं। गेंदबाज से रिक्वेस्ट है कि आप जरा जल्दी करें, 12 गेंदों पे 30 से 35 की और शायद चाहत होगी इनकी। सागर हो, यावेळेस पुन्हा एकदा विकेट खेळायचा प्रयास झालाय. प्रॉपर फुटवर्क जमत नाहीये. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क असणं खूप गरजेचं आहे. फुटवर्कचा अभाव जाणार, त्यामुळेच मनासारखा फेटका खेळता येत नाही बॅटरला. बिल्कुल, शॉर्ट ऑफ के लिए आपको लेंथ के काउंटर करने के लिए आपको थोड़ा सा जगह बनानी पड़ेगी। ये स्लोअर गेंद थी, धीमी गेंद थी, पकड़ लिया इसको बल्लेबाज ने, और 1 बाउंस, 4 रनों के लिए गेंद सीमा रेखा के बाहर। वाढला धावसंख्येचा आकार, सीमारेषा भेदून गेलाय एक सनसनीत चौकार. पत्रकार भानुदास पराड, लोकमत पुणे यांचा सनसनीत चौकार.
भापकर 00711 ची. एग्जैक्टली व्हाट आई वांट टू से यू मनीष, कि जब मैंने देखा कि थोड़ी सी 2-3 गेंदे ये थोड़े से स्लो पड़ रहे हैं इनकी टीम, उसी वक्त जो इनके बल्लेबाज जो एक बड़ा स्ट्रोक्स लगा रहे हैं, बड़ी अच्छी जो है इन्होंने रणनीति बनाई है बल्लेबाजी के लिए. इस बार लो फुल टॉस टेकन, वंडरफुल कैच दैट वाज. ये मुझे लग रहा है अगेंस्ट द विंड जो है वो मारने की कोशिश कर रहे थे. अगर ये इस तरफ से मारते तो शायद ये कैरी कर जाता. तो एक और मच नीडेड विकेट यहाँ पे विकेट गिरा. 57 रन 3 विकेट के नुकसान पे. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाळ स्पोर्ट क्लब यांकडून बरीचशी टाळी. विकेट डाऊन झाले 3. स्ट्राइक अक्षय. इस बार ऊपर पटकी हुई गेंद थोड़ी सी बैक ऑफ द लेंथ. इस बार जो बॉडी लाइन जो आप एग्जैक्टली जो नए बल्लेबाज को जो टेस्ट करते हैं वो यहां पर अगर आप शॉर्ट ऑफ लेन दे देंगे, फुल टॉस देंगे तो उनको एक मौका हो जाएगा. तो थोड़ा सा बैक ऑफ लेन दीजिए, थोड़ा सा बदन पे आने दीजिए, थोड़ा सा थैंक यू या गुड मॉर्निंग बोलने दीजिए, तब मजा आएगा आपको क्रिकेट में. इस बार थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेंथ सो गाइड किया बैकवर्ड पॉइंट पर 1 रन. एक और बड़ी अच्छी खबर आई है मैं हमारा मनीष कि जो बारामती के जो खिलाड़ी हैं, इसमें जो लोकल खिलाड़ी जो हैं इस ग्राउंड पे रोज प्रैक्टिस करते हैं, तो इस ग्राउंड की डायमेंशन उनको बड़ी शानदार है. ग्राउंड पे आप प्रैक्टिस कर रहे हैं तो आपको पता रहेगा कि क्या है, क्या हो रहा है, क्या नहीं हो रहा है. तो इस समय स्कोर 58 रन 3 विकेट. शुभमा देखील एक व्यावसायिक खेळाडू आहे आणि त्या व्यावसायिकता मात्र याच महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये दाखवावी लागेल. 4थ्या क्रमांकावर अक्षय आलाय, शुभम 5व्या क्रमांकावर आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 58 धावा आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होते. सागर आतापर्यंत चांगलं षटक, सागरचा मिक्स षटक राहिलेला आहे. विकेट देखील प्राप्त केल्या आहेत, धावा देखील खर्च केल्या आहेत सागरने. राईट आर्म राऊंड उजव्या यष्टीच्या बाहेर, ठिकाणी नाहीये त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून वाईड बॉलचे खूण बघा. महत्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला लाईन चेक करणं, बॉल कुठल्या लाईनचा आहे, लेन्स आहे, आणि जर वाईड मिळतोय तर छेडखानी करण्याचा काही उपयोग नाहीये. एकदम इथे देखिए 7 गेंदें आपके पास बची हुई और अगर आप इसमें वाइड नो एक्स्ट्रा कर रहे हैं तो आप एक एक्स्ट्रा रन के साथ एक्स्ट्रा बॉल भी दे रहे हैं. और यहाँ पे बॉल बहुत ज्यादा, और इस बार इसको पुल करने की कोशिश, डीप स्क्वायर लेग पे फील्डर मौजूद. जो टाइमिंग जो चाह रहे थे बल्ले के बीचों बीच, जो स्वीट पार्ट ऑफ द बैट बोलते हैं, वहां पर आई नहीं. थोड़ा सा गेंद स्पीड थी, थोड़ा सा बल्ले के ऊपर लगा और एक ही रन यहां पे मिलेगा. ओवर समाप्त. 5 ओवर की समाप्ति के बाद 60 रन 3 विकेट के नुकसान पे. 60 for 3 आफ्टर एंड ऑफ द 5 ओवर्स. लास्ट ओवर टू गो. आर्या वॉरियर्स नासिक की ये आखिरी ओवर है. अगर आप यहाँ पे 15-17 रन अगर देते तो स्कोर आपके लिए जो है 75 आपको प्लस चेस करना पड़ेगा. अगर आप 10-12 देते हैं तो आपको 70-72 चेस करना है. देयर इज अ बिग डिफरेंस इन 70 इन 80. तो दे नीड टू चेक दिस लास्ट 6 डिलीवरी, बिकॉज इनको जो है रन चेस करना पड़ेगा. सेकेंड इनको बल्लेबाजी करनी पड़ेगी और मैदान में ज्यादा हवा चल रहा है तो इनका भी ध्यान देना पड़ेगा इनको. यस, कुठल्या एंडने तुम्ही खेळताय आणि हवेचा जोर कुठल्या दिशेने आहे ते ओळखणं देखील तितकंच गरजेचं आहे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी लोहगाव एंड कडून गोलंदाज सज्ज होतोय. मनीष, इस चीज मैं बता रहा हूं कि बड़ी देर से शेरो शायरी नहीं हुई इस कमेंट्री में. खैर हमें तो याद नहीं, लेकिन ये बड़ी अच्छी गेंदबाजी. पहली गेंद, अब तो सिर्फ इनके पास 5 गेंदें बची है. स्कोर बढ़ता हुआ 61.
61 for 3 at this moment. 5 बॉलचा काही शिल्लक आहे आणि आता मात्र मैदानामध्ये हवेचा जोर आहे तो प्रचंड वेगाने वाढलेला आणि त्याच दरम्यान जबरदस्त फलंदाजी आणि जबरदस्त गोलंदाजी या दोन संघांच्या माध्यमातून होते. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतो. ऋषी स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय. अक्षय आणि शुभमची ही मिडल ऑर्डर कुठेतरी स्ट्रॉंग पद्धतीने पुढे न्यावी लागेल. मोठा फटका खेचायचा होता, गतीच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. डिरेक्ट चिकची संधी होती, दरम्यान 2 धावांचा कॉल असेल, बॅकअप मिळते पण 2 धावा रोखू शकत नाहीये. लेग बाईटच्या या 2 धावा ऍड केल्या जाते, धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि पोहोचेल ती म्हणजेच 63 च्या आकड्यावर. ये अनुभव की कमी थी, ये अनुभव की आपके स्लॉग ओवर चल रहा है, डेथ ओवर इज गोइंग ऑन. यू कैन नॉट जस्ट थ्रो बिकॉज वहां से आपको सिर्फ एक विकेट दिखेगी और बैकअप नहीं है. एक रन को रोकने के चक्कर में आप 2 रन एक्स्ट्रा देते हैं. आप इस बार थोड़ा सा अंदरूनी किनारा लगा, मिड विकेट पे गेंद जा रही है, 1 रन पूरा किया, दूसरा रन ले लेंगे बड़े आराम से क्योंकि बाउंड्री बड़ी है. थोड़ा सा खिलाड़ी को 4-5 कदम आकर के आपको जो है वो जो स्टार्ट लेनी पड़ती है ना वो करना पड़ेगा, तभी आप 2 रन बचा सकेंगे. नहीं तो ग्राउंड बड़ा होने के कारण 2 रन बनते चले जाएंगे. स्कोर बढ़ता हुआ 65, 65 रन. 65 को मराठी में क्या बोलते हैं? 65 धावपळ 65. लागलेला आहे. कारण महत्वाचा तुम्ही खूप चांगला उल्लेख केला या ठिकाणी. स्टार्टअप घेणं गरजेचं आहे. स्टार्टअप केल्यानंतर तुम्हाला ते मोमेंटम मिळते की तुम्हाला डावीकडे जायचं, उजवीकडे जायचं की सरळ जायचंय. त्यामुळे जेव्हा झेल किंवा बॉल येतोय तो तुम्हाला जज करता त्यावेळेस मग विरुद्ध विकेट स्क्वेअर ड्राईव्ह आहे, बॉल जातोय तो म्हणजे स्वीपर का सिरर महेश बाहेर मिळतोय. दमदार चौकार, हा चौकार खूप महत्वाचा आहे या शेवटच्या षटकामध्ये. मौका हा मारलाय चौकार, शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. Must say the much needed boundary at the stage of the game because this is a death over is going on. और बड़ी अच्छी गेंदबाजी क्योंकि रन्स और जो है सिंगल डबल में आ रहे थे. आपको एक बड़े ओवर के लिए कि जो 75-80 का आपको पहुंचा सके, 1-2 बड़े हिट जरूरत है. यहां पे 69, 69 यहां पे. ओ माय गॉड, ड्रॉप कैच, इट इज ऑलवेज नॉट इजी. ये देखिए, इसको बोलते हैं आपको मैच्योरिटी, क्योंकि यहां पे अगर आप थ्रो करेंगे तो एक एक्स्ट्रा रन देंगे आप, 1 ही रन से संतुष्ट करना पड़ेगा. बड़ी शानदार कमिटमेंट. क्या नाम है इस गेंदबाज का जो इतनी अच्छी रूसी घोडके हैं ये? नाही, फॉलो थ्रू मध्ये खूप कठीण असते आणि तो आपली बॉडी लँग्वेज जी असते पुढच्या दिशेने लीन झालेली असते. त्यातल्या त्यात एवढ्या वेगाने बॉल तुमच्याकडे येतोय, खूप कमी वेळ असतो तो बॉल अडवण्यासाठी. चांगला एफर्ट. मोठा फटका खेचायचा होता, बॉडी रोल केली आहे, बॉलला स्विंग केलंय ते म्हणजे मिड विकेट रिजन मध्ये बॉल मात्र मैदानाचा समतल निघून जातोय. दरम्यान 2 धावांचा कॉल आहे, 2 धावा पूर्ण केल्या जातात. चांगला थ्रो, नाईस थ्रो. 2 धावा मिळतील, 2 धावा रोखू शकत नाही. धावसंख्या 71 आणि 72. 72 एग्जैक्टली जो मैं मेंशन कर रहा था कि 10-12 रन आए हैं और देखिए वहीं पे 12 रन पे आया. बिल्कुल तराजू पर जो है मैच बिल्कुल फंसी हुई है. यहाँ पे 73 रन आपको जीतने के लिए चाहिए. 73 शायद अंपायर कुछ चेक कर रहे होंगे, कुछ एक्स्ट्रास वगैरह चेक कर रहे होंगे. यहां पर आपको थर्ड अंपायर रिव्यू की जो है डिसीजन को जो है उसकी भी व्यवस्था है. तो अभी भी पारी जो है समाप्त हुई नहीं है. नीड टू चेक कि आखिर अंपायर चेक क्या कर रहे हैं, वेदर इट इज अ नो बॉल और नॉट. मिस्टर साइमन टफल, संतोष भालेराव. फिलहाल इस वक्त हमारे मंच पर उस्मान पटेल बहुत ही अच्छी बातें कर रहे हैं क्रिकेट के बारे में, जैसे कि क्रिकेट के साथ एक अच्छा रिश्ता भी होना चाहिए, रिस्पेक्ट भी होना चाहिए, मैदान के अंदर किस तरह से आपको बिहेवियर करना है, बहुत सारी चीजें हैं. और अब तीसरे अंपायर की भी बारी आई है. प्रशांत जी, एक न्यूज आ रही है, फेयर डिलीवरी, सो दैट्स द एंड ऑफ द ओवर, एंड ऑफ द इनिंग्स. इन फैक्ट 72 रन, 3 विकेट, 73 रनों का टारगेट होगा. बैक टू यू प्रशांत. उस्मान ऑन, आपको एयर पे अभी नजर आएंगे. बिल्कुल, इसके बाद में बहुत बड़ा मुकाबला है, उस मुकाबले की तरफ जाएंगे. लेकिन अभी टोटल कितना बना हुआ है, एक बहुत अच्छा पैटर्न जरूर देखेंगे, दोनों तरफ से अच्छा संतुलन बना हुआ है. आप किट की बात करें तो जिस तरह से आयरलैंड और वेस्ट इंडीज के किट में ये सारे खिलाड़ी देख रहे हैं आप, बहुत ही अच्छा कॉम्बिनेशन. 16 रंगों में ये टूर्नामेंट आप देखेंगे, बहुत सारे खिलाड़ी मैदान के अंदर. लेकिन टोटल कितना बड़ा हुआ है, जिस तरह से इस विकेट पर आज बल्लेबाजी की है बल्लेबाजों ने. 72 धावा धावफलकावर लाभलेल्या आहेत आणि 73 धावांचं लक्ष्य पूर्ण करावे लागणार आहे आर्या वॉरियर्स नाशिक संघाला. आणि बॉल्स असतील त्यासाठी फक्त 36. महत्वपूर्ण गोष्ट हीच असेल की तुम्हाला योग्य त्या वेळेमध्ये तुम्हाला मैदानाच्या बाहेर यायच्या 30 मिनिटं तुम्हाला दिली जाणार आहेत. आणि म्हणूनच हा 2 ते 3 मिनिटांनंतर दुसरा डाव सुरू होईल. आपण जाऊया, कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल केला जाईल. त्या ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळतील राहुल बोंबे सर आणि त्यांच्या सोबत असतील प्रशांतजी यादवडे. ओव्हर टू यू प्रशांतजी यादवडे आणि राहुलजी बोंबे. शुक्रिया मनीष. शिरसाट
प्रेझेंट महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा तुम्ही ह्या ठिकाणी पाहताय. गेले 2 दिवस तुम्ही पाहिले महाराष्ट्रातील ताकदवान संघांच्या गाठीभेटी या मैदानावरती पडल्या. तिसऱ्या दिवसाला देखील सुरुवात झाली. पहिला सामना तुम्ही पाहिलाय. दुसऱ्या सामन्याकडे तुम्हाला मी घेऊन जाईल. पहिली इनिंग संपते. आमच्या बरोबर आहेत मुंबईतील एक गोड आवाज अर्थात प्रशांत आदवडे सर. शुक्रिया राहुल, और मैच की तरफ रुख करेंगे. बहुत ही अच्छा मैच हो जाएगा. जिस तरह से आप देखिए आर्या 007 के पास जो गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं और इनके पास जो गेंदबाज है वो फॉर्म में, तो चर्चा बिल्कुल होगी इस मुकाबले के ऊपर. आज इस मैच में आर्या वारिस नासिक के पास रवि आयरे जो कप्तानी कर रहे हैं ना, तो इनको बेहतर खेलने की जरूरत है. बॉल चाहिए मैदान के अंदर. एक छोटा सा ब्रेक लेंगे. ब्रेक के साथ मैदान के अंदर जाएंगे. मैदान के अंदर मजा आएगा. क्या ईंट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देंगे या गेंदबाज असरदार होंगे? डीजे एक मीठे गाने के साथ मैदान के अंदर आपको लेके जाएंगे. तो ये खिलाड़ी है जिनके ऊपर सबकी निगाहें रहेगी. हेमंत और रवि प्रारंभिक बल्लेबाज हैं. अब देखते स्ट्राइक रेट की तरफ कौन जाएगा. जिस तरह से दोनों बल्लेबाज मैदान के अंदर चले गए हैं, हेमंत के पास भी काबिलियत है, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी. 72 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. और अब फील्डिंग अलंकृत करते हुए भापकर 007. लेकिन राहुल देखिए 72 का टारगेट, 72 रनों की जरूरत है. आज के दिन का ये अच्छा स्कोर है, फाइटिंग टोटल है मैदान के अंदर. किस तरह से देखते हैं आप इस स्कोर को? आपण पाहतोय टार्गेट विषयी जी काही चर्चा मैदानावरती या ठिकाणी सुरू आहे. टार्गेट जर आपण पाहिला असेल 73 रनों की जरूरत है. 73 का टारगेट है, तो एक बहुत ही अच्छा फाइटिंग टोटल मैदान के अंदर. 73 धाब्यांचं टार्गेट या ठिकाणी आहे. 2 बॅट्समन आपण पाहतोय पूर्णपणे तयार असतील. एका बाजूला आपण पाहतोय सचिन, तर दुसऱ्या बाजूला रवी. हे 2 फलंदाज मैदानावरती आहेत. पहिलं षटक करण्यासाठी आपण पाहतोय सचिन गोलंदाजी मार्कवरती आहे. तर हेमंत आपण पाहतोय मैदानावरती मात्र स्ट्रायकिंगच्या दिशेला असेल. नॉन स्ट्रायकिंगवरती तुम्हाला रवी आहिरे जो मैदानावरती पाहावयास मिळणार आहे. 73 धाव्यांचं लक्ष आहे. या मॅच मध्ये मात्र मजा येणार आहे, कारण ग्रास विकेट वरती इतकी मोठी टोटल कशा पद्धतीने चेस होईल हे आपण पाहणार आहोत. सुरुवात होतीये. पहिला चेंडू पहा, रूम बनवत खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या रेंज मध्ये आला नाही. चेंडू आपण पाहिले पूर्णपणे त्या ठिकाणी मात्र मिस झालाय. डॉट चेंडू आलाय. पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहताय पहिला चेंडू मैदानावरती डॉट आहे. बिल्कुल अच्छी गेंद थी. टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली. बैकफुट पर स्क्वायर कट करना चाहते थे बल्लेबाज. गेंद और बल्ले के बीच कोई एक बार फिर संपर्क नहीं हुआ. बिंदी गेंद के साथ अच्छा स्टार्ट. इस बार उछाल ज्यादा है टप्पा खाने के बाद, और वाइड बॉल का इशारा होता जय पवार द्वारा. तो लेंथ और लाइन पर निर्भर रहने की जरूरत है. और तीसरे अंपायर की तरफ जा रहे हैं. फिलहाल तीसरे अंपायर की बारी आई है. पहली गेंद राहुल अगर देखें तो टप्पा खाने के बाद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर जा रही थी. दूसरी गेंद की अगर बात करें तो दूसरी गेंद पर एक बार फिर टिप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद. लेकिन अब तीसरे अंपायर की बारी आई है. क्या एक बार फिर वो एंगल देखेंगे? बहुत महत्वपूर्ण है गेंदबाज के लिए. जिस तरह से ये मुकाबला ज्यादा जा रहा है, दर्शकों का स्वागत है जो इस वक्त tenniscricket.in के माध्यम से राहुल जुड़ चुके हैं. अच्छा ग्राउंड, अच्छा ऑर्गेनाइजेशन बिल्कुल है. वेल ऑर्गेनाइज टूर्नामेंट आप देख रहे हैं महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021. और तीसरे अंपायर का इशारा आया है. फेयर डिलीवरी है. वाइड बॉल का इशारा.
टिप्पा खाने के बाद काफी ऑफ टाइम के बाहर जाती हुई गेंद। गोलंदाज पहा पुढे एकदा तयार असेल, पहिलं षटक आपण पाहतोय. हा चेंडू पहा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सर्कल फोडलंय आणि चेंडू पोहोचेल एक सरळ सीमारेषेच्या बाहेर. मॅक्सिमम पॉवरफुल षटकार, 6 धावा. शानदार स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया, बल्ले के बीचों में ज्यादा आगे रखने का प्रयास, स्लॉट में गेंद थी और भाप लिया था बल्लेबाज ने. राहुल पहले पढ़ लिया और उसके बाद में चढ़ना, जल्दी पोजीशन में आए थे बल्लेबाज हेमंत और अपने इस छक्के के साथ इरादे स्पष्ट करते हुए. रन संख्या फिलहाल अगर देखें तो 7 रन, एक मिस्टर एस्टा है और हेमंत के 6 रन. मतलब जो स्टार्ट की बात करें, एक बार फिर शुरुआत की बात करें तो पहले 2 गेंदों पर आपने 7 रन बनाए. एक बॉल वाइड बॉल है, मैदान के अंदर सचिन गेंदबाजी कर रहे हैं. इंपॉर्टेंट मैच दोनों टीमों के लिए. मैं दर्शकों को बताना चाहता हूं आर्या वारियर्स नासिक और भापकर 007 के बीच ये मुकाबला चल रहा है. गेंदबाजी करने के लिए सचिन, इस पक्ष स्ट्राइकर एंड पर हेमंत. फील्डिंग देखिए, थ्रेडमैन पे गली है, पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद, कवर की तरफ एक खिलाड़ी मौजूद है. ओ बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली है. इस वक्त अंपायर की तरफ से एक बार फिर क्या इशारा, बिल्कुल इशारा नहीं है, इसका मतलब अच्छी गेंद है. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, लाजवाब गेंद थी और थोड़ी सी बाहर की तरफ जा रही है, हरकत कर रहे, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा गेंदबाज द्वारा. गोलंदाजाबद्दल जी काय आपण चर्चा करतोय, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एक षटकार खेळल्यानंतर कमबॅक सुंदर पद्धतीचा आहे. पुढे एकदा हा चेंडू मिस टाइम, फटका झेल. तिथं मैदानावरती पहा थोडासा आपण पाहतोय मैदानावरती एक ऍक्सिडेंट झालाय आणि काय घडणार आहे. थोड़ी सी तकलीफ है, मैदान के अंदर बिल्कुल पानी भी जाएगा, लेकिन ये इंपॉर्टेंट मैच है. एक एक रन बहुत महत्वपूर्ण दोनों टीमों के लिए. बिल्कुल इस वक्त बल्लेबाज तो आउट होने वाले हैं. जानबूझकर आप मैदान के अंदर अगर एक बार फिर जाएंगे तो परेशानी है, इसीलिए बल्लेबाज बैक टू द पेविलियन जाते हुए. सुंदर कैच, मैदान के अंदर एक अच्छा कैच लिया गया और सुंदर गेंदबाजी का मजा. थोड़ी सी तकलीफ है मैदान के अंदर बल्लेबाज के लिए, इसलिए कुछ देर के लिए खेल रुकने वाला है. छोटा सा ब्रेक लेके मैदान के अंदर जाएंगे. शिरसाट स्पोर्ट्स आयोजित आपण पाहतोय महाराष्ट्र प्रीमियर लीग. आज 3रा दिवस आहे आणि खरं तर तुम्ही पाहता ह्या स्पर्धेची चर्चा गेले महिने 2-3 महिने खरं तर ह्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होती आणि पुन्हा एकदा मात्र नव्या जोमानं खरं तर ही स्पर्धा या ठिकाणी सुरू झाली आहे. आपण पाहतोय 13 तारखेला या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि आज ह्या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. आपण पाहतोय 3ऱ्या दिवसामध्ये दुसरा सामना मैदानावरती आहे आर्या वॉरियर्स नाशिक आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय भापकर 007 बारामती. हे 2 संघ एकमेकांच्या समोर आहेत. पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही पाहिले एक मोठा स्कोर मैदानावरती उभा केला गेलाय. 72 बडवल्यात, 73 धाव्यांचं लक्ष मैदानावरती आहे आणि स्कोरचा पाठलाग सुरू असताना पहिलं षटक मैदानावरती आहे. धावफलकावरती तुम्हाला मी घेऊन जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत आणि संघानं पहिली विकेट ह्या ठिकाणी मात्र गमावली आहे. और अच्छी गेंदबाजी, टप्पा खाने के बाद एक बार फिर उछाल लेते हुए गेंद ऑफ स्टंप के थोड़ी बाहर जा रही थी. इस गेंद को ऑन साइड पर खेलने का प्रयास और गति से फंस गए. जो उछाल और गति थी इसके कारण वो एक बार हुक शॉट खेलने का प्रयास किया गया, वहां फंस गए बल्लेबाज. एक अच्छा शॉट फ्रंट फुट पर खेला था लेकिन बैक फुट पर इतना अच्छा शॉट नहीं था बल्लेबाज हेमंत का, इसीलिए वो विकेट भी गिरा है. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा गेंदबाज सचिन द्वारा. सचिनची गोलंदाजी आपण पाहतोय, वेग गोलंदाजीमध्ये भरपूर आहे. या अगोदर आपण पाहिले गोलंदाजानं वेगाचा फायदा घेत ह्या षटकामध्ये एक उत्तुंग षटकार ठोकला, पण इथं तुम्ही पाहिले टायमिंग अचूक नव्हतं. बॅटची एज चेंडूने घेतली, तिथं मात्र पहिला विकेट मैदानावरती संघाला भेटले. पहिला फलंदाज बाद झालाय तर न्यू बॅट्समन मैदानावरती येणार आहे. बिल्कुल इस वक्त 3 नंबर पर बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए मनोज आ रहे हैं और ये क्रूशियल मैच है. विकेट मिला, एक छक्का भी आया, थोड़ा सा इवेंट ओवर मैदान के अंदर चल रहा है. मनोज नवीन बॅट्समन मात्र मैदानावरती येणार आहे. सचिननं पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय यश संपादन केलंय. आनंदोत्सव गोलंदाज साजरा करतोय. कशा पद्धतीची कामगिरी असेल. 73 धाव्यांचं लक्ष मैदानावरती आहे. नवीन बॅट्समन मैदानावरती येतोय तर स्ट्राईक एंड वरती खेळण्यासाठी आपण पाहतोय रवी राईट हँड बॅट्समन तयार.
हा चेंडू पहा हलक्या हाताने मात्र गलीमध्ये ढकललाय, पॉइंटला जाईल, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू फील्ड करेल. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलंय, थोडासा गलथानपणा होता, थोडंसं मैदानावरती आपण पाहिलं एक सिंगल येणार आहे आणि ह्या गोष्टीचा फायदा प्रत्येक वेळीच फलंदाज घेताना तुम्ही मैदानावरती पाहत असता. बिल्कुल, एक बार फिर मुकाबला बहुत महत्वपूर्ण दोनों टीमों के लिए, जिस तरह से मैच चल रहा है, ऑफ स्टंप के पार वाली गेंद और गति का अच्छा इस्तेमाल किया, पॉइंट की तरफ गेंद को खेलते हुए नरम हाथों से 1 रन का इजाफा, रन संख्या कुल मिलाकर 8 रन। और फिर बार कट कर दिया बहुत सुंदर तरीके से, गैप में जाते हुए गेंद तेजी के साथ बॉल की तरफ जाएगी, 4 रन, मैग्निफिसेंट शॉट, जबरदस्त स्ट्रोक एक बार फिर। धाव संख्येचा आकार सीमारेषा भेदून गेलाय, एक सनसनीत चौकार. पत्रकार भानुदास पराड, लोकमत पुणे यांचा सनसनीत चौकार. कुछ देर के लिए खेल रुकने वाला है, अंपायर जय पवार। दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी विनंती असेल बॅटिंग टीमचा कॅप्टन या ठिकाणी संपर्क करा. एक कॉम्बिनेशन बना हुआ है, 3 दिनों से यही कॉम्बिनेशन चल रहा है, इसीलिए वो पूरा टूर्नामेंट देखना पड़ता है आपको। जिस तरह से देखे पहले दिन से यही कहानी है, पावर प्ले के जो 2 ओवर होते हैं वहाँ आपको कॉम्बिनेशन रखना पड़ता है, आइकॉन और लोकल टैलेंट, वो कंपलसरी है। तो जहां बल्लेबाज आउट हुआ था वहां से ये कहानी एक बार फिर दोबारा शुरू होने वाली है। स्पोर्ट पण स्पिरिट या ठिकाणी दाखवायचं, चला मैदानामध्ये लवकर लवकर बॅट्समन मैदानात बाहेर येईल आणि 2 धावांची पेनल्टी असणार आहे। जय पवार, इसीलिए देखिए पूरा टूर्नामेंट भी देखना पड़ता है। तो जिस तरह से ये टूर्नामेंट चल रहा है,
बाकी सर्व खेळाडू या ठिकाणी येणार नाहीत, फक्त कॅप्टन तिथे असेल. बाकी सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती जातील. सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती जातील. बाकी सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती जातील. कारण समोरून बघा, भापकर 007 संघाचा कोणताही खेळाडू या ठिकाणी आलेला नाहीये. आर्या बरेस नाशिक सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती जातील. तिथे कॅप्टन आहे तुमचा. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है। सिरसा स्पोर्ट प्रेजेंट महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021 आप देख रहे हैं मैदान के अंदर। और फिलहाल जिस तरह से ये खेल रुका हुआ था, एक बार फिर आपको वो कॉम्बिनेशन रखना पड़ता है 2 ओवर तक। एक बार फिर आपको मैं बताना चाहता हूँ, आपका लोकल टैलेंट का खिलाड़ी मैदान के अंदर होना चाहिए आइकॉन आइडॉल के साथ, और पावर प्ले के खास करके 2 ओवर। आइकॉन खिलाड़ी, आइडॉल खिलाड़ी और कैप्टन, आपको 3 ओवर मिलेंगे। और एक जो 3 ओवर का सत्र रहेगा वो बहुत महत्वपूर्ण है, वो आप एक बार फिर जा सकते हैं आपके लोकल टैलेंट के साथ। तो रन संख्या 7 रन। शुभम नए बल्लेबाज हैं। अच्छी गेंद, बहुत सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आए, एंगल क्रिएट किया गया था। गेंद इस वक्त जाती हुई कवर की तरफ, 1 रन का इजाफा। और इसी के साथ पहले ओवर का जो खेल है, उस ओवर की जो कहानी है जिसमें बहुत कुछ मैदान के अंदर हुआ है, 1 गेंद का खेल शेष है। बिल्डिंग गेंद से राहुल गेंदबाजी कर रहे हैं सचिन। पहिल्या षटकाचा खेळ खरं तर आपण पाहतोय. 1 विकेट गेल्यानंतर आता रवी आहिरे आणि शुभम मोरे ह्या जोडीवरती सामन्याचं भविष्य आहे. हा चेंडू पहा, खेळण्या मिड विकेटच्या दिशेला, झेल तिथं, बिग विकेट गॉन. रवी आहिरे बॅक टू पवेलियन. दुसरा धक्का. पिच चेंडू होता, त्याला रवी आहिरे टायमिंग अचूक मैदानावरती झालं, पण ताकद शॉट मध्ये नव्हती आणि ह्या गोष्टीचा फायदा झाला. सुंदर झेल घेतला, दूसरा फलंदाज बाद झालाय. बिल्कुल एक बहुत ही महत्वपूर्ण सफलता। रवि आहिरे को मैंने बहुत बार देखा है, जब ये मैदान के अंदर खड़े होते हैं तो बहुत ही धुआंधार बल्लेबाजी करते हैं। लेकिन आज प्रशंसा करनी चाहिए भापकर 007, जो एक बहुत ही अच्छी टीम है, संतुलित टीम है, और इन्होंने अच्छा स्टार्ट प्राप्त किया। मैदानमध्ये जर बघितलं तर तुमचा कॅप्टन असेल तर त्यावेळेला आयकॉन सुद्धा जाणार नाहीये, आयडॉल सुद्धा जाणार नाहीये, तुम्हाला लोकल टॅलेंटला संधी द्यावी लागेल। दुसऱ्या बाजूला जर इथे लोकल टॅलेंटचा खेळाडू म्हणजे लोकल खेळाडू आउट झाला, बॅट्समन आउट झाला, तर तुम्हाला लोकल बॅट्समनच पाठवायचे आहे। पॉवर प्लेची ही 2 षटकं अतिशय महत्वाची आहे। आणि त्यानंतर इथून 5 षटकांचे मॅच असतील यानंतर होणारे सामने। मैच की तरफ रुक करते, बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है। पहले ओवर की कहानी, पहले ओवर में रन संख्या 8 रन, 2 विकेट के नुकसान पर। राहुल, बहुत ही बेहतरीन स्टार्ट खास करके सचिन द्वारा। गोलंदाज सचिनचं नक्कीच कौतुक करावे लागेल. पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही पाहिले अक्षरशः मोठमोठे फटके आणि स्कोरबोर्ड वरती देखील धावा मोठ्या आहेत, पण दुसऱ्या इनिंगचा खेळ तुम्ही पाहताय, गणेशनं पहिल्या षटकामध्ये दबाव तंत्र निर्माण केले आणि ह्या गोष्टीची गरज इथं मैदानावरती जो संघ गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षण करतोय, त्या संघाला हवी होती। सुरुवातीचा स्टार्ट आपण पाहतोय, सुरुवात जी पाहतोय, आणि त्या सुरुवातीवरती बऱ्याच गोष्टी नियंत्रित असतात। गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा, षटक क्रमांक 2। हा चेंडू हवेमध्ये, झेल झालाय आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट मैदानावरती भेटते। तिसरा फलंदाज बॅक टू पवेलियन। संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट। शिरसाळ स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीचशी टाळी।
दुसरं षटक आपण पाहतोय मैदानावरती सुरू झाले. प्रशांत सर, विजय पावले, संघ नायकाने चेंडू हातामध्ये घेतला, वेगाच वरती तो स्वार झाला. पहिल्याच चेंडूवरती मात्र एक घातक फलंदाजाला त्यानं मैदानावरती माघारी पाठवलंय. तिसरा फलंदाज हा पवेलियन मध्ये आता विश्रांती घेणार आहे. आणि यानंतर राहुल आणखीन एक मोठा बदल आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांचे सामने असतील, तिथे 3 षटकं ही आपण लोकल टॅलेंटच्या माध्यमातून वापरायची आहेत आणि उरलेली 2 षटकं जी आहेत ती आपण कुणी या ठिकाणी गोलंदाजी करू शकता, परंतु 4 गोलंदाजाचा वापर होणं या ठिकाणी अनिवार्य असेल. अतिशय महत्वाचा हा बदल असेल. यानंतर होणारे सामने 5 षटकांचे असणार है. बैक टू क्रिकेट एक बार फिर बढ़ेंगे. जिस तरह से विकेट गिरने का सिलसिला मैदान के अंदर जारी है, 73 रनों की जरूरत है. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा पापकर 007 की तरफ से. अब गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ विजय पावले गेंदबाजी करने के लिए आए हैं. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, अच्छा स्टार्ट. ओ बढ़िया तरीके से एक बार फिर कलाई के साथ मोड़ दिया स्क्वायरली की तरफ. गेंद जाते हुए 1 रन का इजाफा. स्कोरबोर्ड को चलाने की जरूरत है. सिंगल लेना बहुत जरूरी है, बहुत इंपॉर्टेंट ये ओवर. रन संख्या फिलहाल इस सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 13 रन. रन संख्या कुल मिलाकर 9 रन बने हैं. 9 ऑन द बोर्ड. 9 रन. विकेट की बात करो तो यहां से आप देख सकते हैं लगातार विकेट गिर रहे हैं दबाव बल्लेबाजों के ऊपर. कलाई के साथ एक बार फिर मोड़ दिया बहुत ही सुंदर तरीके से. दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ सिंगल चुरा लिया है. आंखों आंखों में इशारा करते. राहुल, ये ओव्हर विजय पावले का दोनों टीमों के लिए बहुत इंपॉर्टंट है. पहा, पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहिले या ठिकाणी गणेश सचिनने जी काही सुरुवात मिळवली होती, 3 विकेट्स प्राप्त केल्या. त्यानंतर तुम्ही पाहताय आता विजय पावले, हा चेंडू विजयला मात्र पाठवलंय सीमारेषा पार आणि बॅट्समननं वसूल केलाय. हा एक उत्तुंग असा षटकार. 6 धावा. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. का झोंका, बल्लेबाज को मिला मौका. बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का. गेंदबाज हक्का बक्का विजय पावले है और उनके खिलाफ एक बहुत अच्छा शॉट. मैं हवा के साथ इसलिए बोल रहा हूं क्योंकि ऑन साइड पर बल्लेबाज, राइट हैंडेड बल्लेबाज के ऑन साइड पर हवा बह रही है, उसका भरपूर फायदा. और लाइन लेन बहुत खराब थी, मिडल और लेग स्टंप पर थी. बल्लेबाज के लिए एक बड़ा शॉट खेलने का मौका मिला. 3 विकेट के नुकसान पर रन संख्या आप देख सकते हैं 19. रन संख्या कुल मिलाकर 16 रन. बीच में जो कुछ खेल रुका हुआ था इसीलिए एक बार फिर ये स्कोर 16 रन, 16 रन बने हैं. विजय पावले का ओवर अच्छा साबित होता हुआ बल्लेबाजों के लिए. आर्या वारिस के लिए. नासिक की टीम मैदान के अंदर बल्लेबाजी कर रही है. पावर प्ले का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है. राहुल, क्या कहेंगे जिस तरह से ये छक्का आया था? पहा, षटकाराबद्दल आपण नक्की चर्चा करणार आहोत. आपण पाहिले वाऱ्याचा झोक देखील त्या दिशेला आहे आणि वेगावरती पुन्हा एकदा वेगाचा फायदा घेतला. मिड विकेटला पुल केलंय. एक टप्पा का चेंडू पुन्हा एकदा पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, भेटणार आहे 4 धावा. चौकार. विकेट मिडल और लेग स्टंप पर थी. दूसरी ऑफर मिडल स्टंप पर थी. छोटी गेंद थी. हवा अभी भी ऑन साइड की तरफ है. बहुत ही अच्छी पोजीशन में आए बल्लेबाज और लाजवाब तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं. इस खूबसूरत चौके के साथ रन संख्या 20 रन. 73 तक जाना है तो नासिक के लिए साझेदारी की जरूरत है. जल्दी आपने 3 विकेट खोए हैं. दबाव आपके ऊपर है. इस दबाव में बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज मनोज मैग्निफिसेंट. क्या शॉट खेले, जिस तरह से वो खेल रहे हैं, कॉन्फिडेंस 7वें आसमान की तरफ है. विजय पावले तैयार है दुर्बल एंड से गेंदबाजी करने के लिए. राइट आर्म ओवर द विकेट. ब्रॉकहोल में बहुत अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. ऑन साइड की तरफ गेंद को खेला. खिलाड़ी बॉडी लाइन पर मौजूद है, खोद के निकाला था इस गेंद को. इसी सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है 21 रन. मनोज, मेरे हिसाब से राहुल एक जबरदस्त और सूझबूझ वाली पारी मैदान के अंदर खेल रहे हैं. 3 विकेट गेल्यानंतर मनोजचं इथं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा संघनायकावरती त्यानं आक्रमण केले, एक षटकार वसूल केला, एक चौकार वसूल केलाय आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये ह्या मॅच मध्ये परत येण्याचा प्रयत्न मनोजच्या बॅटिंगच्या माध्यमातून खरं तर संघ मैदानावरती करतोय. पहा, विजय पावले जो गोलंदाजी मार्गवरती आहे, सांगली एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय मनोजची बॅटिंग आज क्रीडा रसिकांची मन जिंकते. 73 धाव्यांचा पाठला करायचा आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीगचा हा थरार तुम्ही या ठिकाणी पाहताय. एक मिनिट. तो 2 ओवर का खेल. 2 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 21. 21 पर लॉस ऑफ 3 विकेट. बहुत ही इंटरेस्टिंग ये मैच है.
73 रनों की जरूरत है। राहुल, ये इस ओवर की कहानी देखिए, विजय पावले प्रमुख गेंदबाज है, प्रतिभा बहुत है, लेकिन वो रंग हमने नहीं देखा, पिका पिका रंग लगा। और तारीफ करने की, प्रशंसा करने की खासकर मनोज की, जिन्होंने 2 अच्छे शॉट खेले हैं, जो प्रेशर था वो थोड़ा सा रिलीज किया। पहा दबाव प्रेशर ह्या गोष्टींवरती आपण चर्चा करणारच आहोत, पण ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहिले 2 विकेट्स आल्या, विजय पावलेंनी सुरुवात केली, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली, पण त्यानंतर मनोजचं कौतुक करावं लागेल. वेगाचा फायदा इथं पूर्णपणे गोलंदाजीचा घेतला गेला. एक सिक्सर तुम्ही पाहिला, एक चौकार तुम्ही पाहिला, आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमांच आलाय, सामन्यामध्ये ट्विस्ट आली आहे. राहुल, जब एक बार फिर इन्होंने जो गेंदबाजी की ना स्टंप के अंदर फिनिश करने का प्रयास किया गया, उसके कारण थोड़ी परेशानी हुई। हवा ऑन साइड की तरफ है, बहुत आसान हो जाता है जब परों की तरफ गेंदबाजी होती है। अब ज्यादा शॉर्ट पिच गेंदबाजी ऑफर मिडल स्टंप पर करते हैं तो जल्दी पोजीशन में आते हैं बल्लेबाज। अब मैदान के अंदर देखिए तो आग मिचुली चल रही है धूप और छाव के बीच। रन संख्या 2 ओवर के बाद 21 रन, 21 प्लस ऑफ 3 विकेट, जैसे कि टारगेट ऑफ 73 रन। यहाँ साझेदारी बन रही है नासिक के खिलाड़ियों के लिए, और भापकर 007 के लिए विकेट की तलाश है। गेंदबाजी की बात करें तो तीसरे ओवर में अब कोई परिवर्तन नहीं है, सचिन को बुलाया गया है। सचिनला पुन्हा एकदा आमंत्रित केले गेले. आपल्या स्पेल मधील दुसरं सांघिक तिसरं षटक करतोय, खूप तयार आहे. रिव्हर्सचा प्रयत्न फसलाय, चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये बसलाय आणि वाईड आहे. पहा जेमतेम आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी 73 धावा बनवायच्यात. सचिनला पुन्हा एकदा आमंत्रित केले. त्यानं पहिल्या षटकामध्ये 3 आपण पाहिल्या मैदानावरती ज्या काही धावा दिल्या होत्या, 2 विकेट्स मिळवल्या होत्या आणि एक चांगली सुरुवात मिळवली होती. आणि पुन्हा एकदा पहा त्याला आमंत्रित केले, एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण मैदानावरती पाहतोय. हा चेंडू वाह, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अगदी फसलाय चेंडू, पुन्हा एकदा विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये जाऊन बसलाय. सचिनचं कौतुक करावं लागेल. पहा कमबॅक अतिशय सुरेख केले प्रशांत सर. तुम्ही पाहताय 73 धावा बनवायच्यात आणि सचिनला पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र आणले गेले. विजय पावलेला तर तुम्ही षटकार चौकार खेळले, पण सचिनच्या बाबतीत तुमच्याकडे काय असेल हे आपण पाहणार आहोत. बिल्कुल आपने सही कहा। रिवर्सिव खेल रहे हैं इस वक्त, टैकल करने का प्रयास, गेंद पॉइंट की तरफ आ रही है, खिलाड़ी मौजूद है। पहले ओवर में सचिन ने अच्छी गेंदबाजी की, विजय पावले दूसरे ओवर में महंगे साबित हुए। इस ओवर की बात करें तो नब्बी तुली गेंदबाजी कर रहे हैं। पहले ओवर में 8 रन दिए थे, इस ओवर की अभी तक की बात करें तो बहुत अच्छी गेंदबाजी, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया है, ये इनकी ताकत है। प्रमुख गेंदबाज है तो प्रेशर बना रहे हैं। दूसरे ओवर में प्रेशर था खास करके बल्लेबाजों के ऊपर, वो प्रेशर कम कर दिया। अब एक बार फिर प्रेशर जो है ना बल्लेबाजों की तरफ जा रहा है। अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर, ओ बहुत बढ़िया तरीके से ऑन सर की तरफ खेलते हुए गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन, करारा प्रहार, गेंद बाउंड्री के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। दर्शनीय स्ट्रोक, धाव संख्येचा आकार सीमारेषा भेदून गेलाय, एक सनसनीत चौकार. पत्रकार भानुदास पराड, लोकमत पुणे यांचा सनसनीत चौकार. जे नितीनच्या बॅट मधनं आलेला एक प्रेक्षणीय स्ट्रोक तुम्ही पाहिलाय. ह्या ठिकाणी 4 धावा देऊन गेलाय. धावफलकावरती तुम्हाला वेग घेऊन जाईल. धावफलक झटपट पुढे सरकेल. स्कोर बोर्ड वरती असतील 27 धावा, 73 बनवायच्यात. पुढे एकदा रिव्हर्स अटेनचा प्रयत्न, टायमिंग अचूक नव्हतं, बॅटची एज चेंडूने घेतली आहे. त्या ठिकाणी मात्र फिल्डर मौजूद आहे, फिल्डर त्या ठिकाणी आहे, सिंगल भेटते, धावफलक एका धावेने पुढे जाते. पहा वारंवार तुम्ही पाहताय रिव्हर्स अटेन करण्याचा प्रयत्न जो केला जातो. या अगोदर एक विषय या ठिकाणी आमचे सहाय्यक समालोचक प्रशांत आदवडे सर आहेत, त्यांनी छेडला होता. हवेचा झोत जर तुम्ही पाहिला ऑन साइडला आहे आणि वारंवार हवेच्या झोताच्या दिशेने फटके खेळण्याचा प्रयत्न आहे नितीनचा. तर स्ट्राइक एंड वरती आता फलंदाज तयार आहे. हा चेंडू पुढे एकदा पहा, कोणतीही छेडछाड करण्याचा प्रयत्न नाहीये आणि चेंडू पोहोचेल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 22च्या सहाय्याने 4 धावा, चौकार. मोका हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. थँक्यू सर. आपण पाहिलं होतं सचिनचं एक दर्जेदार षटक होतं. दुसऱ्या षटकामध्ये विजय पावलेने चेंडू हातामध्ये घेतला आणि फलंदाजाने ट्रॅक पकडला. तर तिसऱ्या षटकामध्ये देखील आक्रमण जे होते, तुम्हाला काय वाटते, कशी परिस्थिती असेल? रिवर्स स्वीप करने की कोशिश, एक स्ट्रेटेजी मैदान के अंदर बनी हुई है। वो इसकी वजह क्या है? क्योंकि हवा है, खास करके अब आप रिवर्स स्वीप खेल रहे हैं मतलब ऑन साइड पर खेलना चाहते हैं। लेग बाय का इशारा मैदान के अंदर होता हुआ रन संख्या कुल मिलाकर तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। 35 रन बने हैं
33 ऑन बोर्ड, 3 विकेट के नुकसान पर। ये मुकाबला जो राहुल बहुत महत्वपूर्ण रहेगा दोनों टीमों के लिए। अब आपके पास यहां से देखिए कितनी गेंदें, 18 गेंदों का खेल अभी भी शेष है और 40 रनों की जरूरत है। हम कहते हैं ना कि हमारी जिंदगी वीडियो गेम जैसी है, हम एक लेवल को पार करते तो दूसरा लेवल बहुत कठिन हो जाता है। पहले लेवल में आपने 3 विकेट खोए हैं और 33 रन बनाए हैं, दूसरे लेवल में 18 गेंदों में आपको 40 रन बनाने हैं। अच्छी बात क्या है इस वक्त नासिक के लिए, मनोज और नितिन ये जोड़ी मैदान के अंदर है, बहुत ही अच्छी तरह से पॉजिटिव सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। अब दूसरी तरफ से देखें, आज बापकर 007 के लिए 1 विकेट की तलाश होनी चाहिए, तभी जाकर वो वापस आ सकते हैं, कमबैक कर सकते हैं, नहीं तो थोड़ी सी परेशानी है। 18 गेंदें और 40 रनों की जरूरत है। मैच रोचक तरीके से आगे बढ़ रहा है। 18 चेंडूमध्ये 40 धाव्यांची गरज जरी असली तरी सामना अजून दोलायमान स्थितीमध्ये आहे। दोन्ही फलंदाज तुम्ही पाहता मैदानावरती पूर्णपणे आता सेट होण्याचा प्रयत्न करतायत। एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग तुम्ही मैदानावरती पाहिली आणि विशेषतः या अगोदरच्या षटकामध्ये तुम्ही पाहिलं स्ट्रायकर गोलंदाजावरती प्रचंड मोठा हल्लाबोल केलाय आणि विजयाचे संकेत देणारी बॅटिंग टीम तुम्ही मैदानावरती पुन्हा एकदा पाहताय। तर षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजी मार्कवरती संघाचा संघनायक विजय पावले। सांगली एक्सप्रेस मात्र तयार असेल। पाहूया 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 40 बनवायच्यात, तर दुसऱ्या बाजूला बारामती संघाला त्या धावा रोखायच्यात। विजय तयार। हा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सरळ बॅटनं खेळलाय, जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर, ताकद न ताकद आणि रिझल्ट झालाय षटकार। छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार। बल्लेबाजी क्या होती है एक बार फिर बताते हुए मनोज, शानदार बल्लेबाजी। पहली गेंद थोड़ी आगे थी, भाप लिया था, पढ़ लिया था और उसके बाद में अच्छी पोजीशन में आए और सीधे बल्ले से खेलते हुए क्या शॉट मारा है। इस खूबसूरत छक्के के साथ रन संख्या एक बार फिर आगे बढ़ती है। 17 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 34 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए विजय है, दबाव एक बार फिर बल्लेबाज गेंदबाज के ऊपर बना रहे हैं। सेटमेंट है पॉइंट की तरफ खिलाड़ी, एक इस वक्त कवर पॉइंट है, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी है, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है। फर्स्ट हिट बॉक्स की जरूरत है इस ओवर की अगली गेंद। और टप्पा खाने के बाद उछालते हुए गेंद सर के ऊपर से जाते हुए वाइड बॉल का इशारा होता हुआ। पहली गेंद पर जब छक्का आता है तो दबाव गेंदबाज के ऊपर जाता है। राहुल फिलहाल महसूस करते हुए गेंदबाज, आपके पास अभी भी 11 गेंदे हैं और जीतने के लिए अभी यहां से 33 रनों की जरूरत है। मैच में कमबैक करने का प्रयास, वापस आने का प्रयास, वापसी का बिल्कुल बल्लेबाजों ने बचाया है। पहा गोलंदाजांबद्दल आपण जी चर्चा करत होतो, आता फलंदाजीवरती चर्चा करणं गरजेचं आहे। हा चेंडू वाह काय चेंडू केलाय आणि या पंचांचा इशारा येईल, मला वाटते नो चेंडू आहे, अतिरिक्त चेंडू मैदानावरती आहे आणि तिसऱ्या पंचांचा वापर देखील या ठिकाणी मात्र जो केला जाणार की नाही हे देखील आपण पाहणार आहोत। पंचांना इशारा तर दिलाय नो चेंडू आहे, तिसऱ्या पंचांचा वापर देखील केला जाईल। तुम्ही पाहताय सचिनने एक चांगले षटक केलं, त्यानंतर विजय पावले आला, विजयवरती आक्रमण केलं। तिसऱ्या षटकामध्ये फलंदाज सेट झाले होते, पुन्हा एकदा तुम्ही पाहिले षटकार चौकार मैदानावरती आले आणि बॅटिंग करणारी आर्या वॉरियर्स नाशिक ही टीम पुन्हा एकदा मॅचमध्ये पाहिजे। अब अब्बर की तरफ से क्या इशारा, नो बॉल का इशारा मैदान के अंदर हुआ है। टप्पा खाने के बाद उछाल जाता था, कद्दू का ज्यादा इस्तेमाल किया गया। रफ्तार तो है इनके पास, वो नेचुरल अगर देखे तो बहुत तेज गेंदबाज है, लेकिन अब ज्यादा एफर्ट लगाने का प्रयास किया गया। शोल्डर का जब आप ज्यादा इस्तेमाल करते तो बहुत सर के ऊपर से भी गेंद जाती है, तो अब दबाव गेंदबाज के ऊपर बन रहा है। इस दबाव में आपको बेहतर करने की जरूरत है, ब्रेक थ्रू की जरूरत है गेंदबाजों को और स्ट्राइक रेट पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। मनोज एक अच्छी पारी खेल रहे हैं। इस ओवर की अगली गेंद फुल टॉस है, नहीं बख्शेंगे, एक बार फिर देखे, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का, गेंदबाज हक्का बक्का, गेंद बॉलिंग के बाद 6 रन। छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार। जीतने के लिए शानदार मैच है जिसमें दमदार बल्लेबाजी हो रही है।
पहा चांगल्या पद्धतीनं तुम्ही पाहताय मैदानावरती मात्र कामगिरी केली जाते. विशेषतः संघानं जर आपण पाहिलं रवी आहेरेसाठी इथं चांगला अभ्यास केला असेल, पण रवी आहेरे आपण पाहतोय स्वस्तात बाद झाला आणि समोर आलाय मनोज जायभावे. एक जबरदस्त कामगिरी मैदानावरती मनोजच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त बॅटिंग आहे. धावफलक मैदानावरती मात्र पुढे जाईल. स्कोर बोर्डवरती तुम्हाला मी घेऊन जाईल. 47 रन, 47 धावा धावफलकावरती आहेत. 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धाव्यांची गरज आहे. मनोजचं इथं कौतुक करावं लागेल आणि मनोजची बॅटिंग आवडली असेल तर मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या मनोजच्या बॅटिंगसाठी. काय बॅटिंग आहे, संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये तो घेऊन आलाय. विजय पावले जो गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. विजयवरती आज मात्र सर्वांच्या ज्या नजरा होत्या, संघाच्या आशा होत्या, अपेक्षा होत्या, पण विजय मैदानावरती साफ अपयशी ठरलाय. विजयच्या गोलंदाजीच्या चिंधड्या मैदानावरती उडवल्या गेल्या. तयार असेल पुन्हा एकदा. हा चेंडू खेळला अगदी लॉंगॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू फील्ड करेल आणि ही खासियत एका चांगल्या फलंदाजाची आहे. एका अगोदरच्या चेंडूवरती तुम्ही पाहिले षटकार खेळला, त्यानंतर स्ट्राइक रोटेट केली गेली, सिंगल आली, धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती असणार आहेत 48 धावा. 15 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए यहाँ से और 25 रनों की जरूरत है. इसी मनोज ने राहुल के मैदान पर 6 गेंदों में 48 रन बनाए हैं. इनकी खासियत का एक बार फिर इसके ऊपर चर्चा करेंगे. ये बेहतर है, बहुत अच्छी लाइन है. एक एंड पर मनोज एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे हैं, नितिन थोड़ा स्ट्रगल कर रहे हैं. टिप्पा काफी ऑफ स्टंप के बाहर वाला है, ऑन साइड की तरफ लेके आना चाहते थे. 14 गेंदे 25 है. एक बार फिर फासला बन रहा है. जब जब चौथे पांचवें छठे स्टंप की तरफ गेंदबाजी हुए, गेंदबाज का फायदा हुआ है. या ठिकाणी पाहतोय आपण आगमन होते. खरं तर इंटरनॅशनल स्वरूपाच्या बाउंड्री लाईन्स आपण ज्या पाहतोय, शेवरे इव्हेंटचे असणारे प्रोप्रायटर आणि आमचे अतिशय जवळचे मित्र मार्गदर्शक अतुल बनकर सरांचं आगमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हा चेंडू तुम्ही पाहताय दिशा देण्यामध्ये यशस्वी झालाय फलंदाज. धावफलकामध्ये थोडासा बदल होतोय. स्कोरबोर्ड वरती तुम्हाला मी घेऊन जाईल. धावफलकावरती आहेत 49 धावा धावफलकावरती आहेत. मैच बहुत अच्छा है. जिस तरह से दोनों तरफ से खिलाड़ी खेल रहे हैं, लेकिन मुझे अभी भी लग रहा है कि भापकर 007 को कमबैक करना है, वापस आना है, तो आपको विकेट चाहिए. विकेट लेना बहुत जरूरी है. एक अच्छी सदरी मैदान के अंदर नासिक के लिए पनपती भी. नितिन और मनोज के बीच दोनों बल्लेबाज सूझबूझ के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. ये एक बार फिर कलाई के साथ मोड़ दिया, लेकिन स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है. जिस विकेट की तलाश हो रही, तो विकेट एक बार फिर भापकर 007 को मिलता बा. विजय पावले ने ब्रेक थ्रू दिलाया है और बल्लेबाज मनोज बैक टू द पेबल गॉन. सफलता मिली है. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाळ स्पोर्ट क्लब यांकडून बरीचशी टाळी. प्लिक जरूर किया था, लेकिन स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद. सेट बल्लेबाज को आउट करना बहुत जरूरी था, खास करके भापकर 007 के लिए. वो विकेट इनको मिलता हुआ. और मुकाबले की बात करें तो 12 गेंदों का सामना करते हुए 24 रनों की एक जबरदस्त पारी इन्होंने खेली है. एंड ऑफ द वेरी गुड इनिंग. अब बल्लेबाज मैदान के अंदर जा रहे बल्लेबाजी करने के लिए. मनोज की जगह आप देख सकते हैं मैदान के अंदर. राहुल क्या कहेंगे, जिस तरह से मनोज ने पारी खेली, बहुत अच्छी पारी थी, उम्दा पारी, लेकिन दूसरी तरफ से विकेट भी मिला है. ये मैच बहुत रोचक तरीके से आगे बढ़ रहा है. पण मनोज बद्दल तर आपण भरपूर चर्चा केली आणि ज्यावेळेस संघ दबावामध्ये होता त्यावेळेस मनोज मैदानावरती आला आणि त्याने एक मोठी इनिंग खेळली आणि संघाला दबावामधनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय आणि मॅचची स्थिती त्याने पुन्हा एकदा मात्र बदलवली आहे. आणि आपण पाहतोय शेवटचे चेंडू शिल्लक असतील 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धाव्यांची गरज आहे. म्हणून इथं कौतुक करावं लागेल. ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये होता, संघ दबावामध्ये होता, त्यावेळेस तो मैदानावरती आला. नुसता मैदानावरती आला नाही, मैदानावरती उभा राहिला, मोठमोठे स्ट्रोक त्याने खेळले आणि 12 चेंडू मध्ये अजूनही 24 धाव्यांची गरज संघाला विजयासाठी आहे. इसका मतलब राहुल मैच दोनों तरफ बना हुआ है. मैच को पकड़ के रखने की जरूरत है, क्योंकि एक अच्छा पल आपके लिए आएगा तो एक बार फिर आप पलटवार कर सकते हैं. बल्लेबाज मैदान के अंदर हरीश मुरकुटे को मौका मिला. नितिन एक एंड पर डटे हुए एक चौकी की मदद से कुल मिलाकर 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं और वक्त देते हुए खिलाड़ी मैदान के अंदर. मजा आएगा इस मुकाबले में. एक अच्छा मैच जरूर चल रहा है मैदान के अंदर. और अब गेंदबाजी में क्या परिवर्तन होगा, देखने वाली बात है. ओवर की बात करें तो ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर दोनों टीमों के लिए. अक्षय को मौका दिया गया है. शिरसाळ स्पोर्ट प्रेजेंट महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021 आप देखते हो एक सफल टूर्नामेंट है. टूर्नामेंट का तीसरा दिन दोपहर का सत्र चलता हुआ. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. नितिन और अक्षय को पारी को संभालने की जरूरत है. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज नितिन 7 पर बल्लेबाजी करेंगे. एक अच्छे खिलाड़ी है मनोज और खास करके नितिन के बीच एक अच्छी साझेदारी आपने देखी है. फील्डिंग एक बार फिर देखिए, ऑन सेट पर पहली भी है.
रिवर्स से खेलने का प्रयास हवा में गेंद है, पीछे खिलाड़ी तैनात है फ्लाइंग स्लिप पर। इस बार देखिए सोच वही है, रणनीति वही है, स्ट्रेटजी वही है, खास करके राहुल हवा के साथ जाना चाहते हैं। आपके पास 11 गेंदें हैं, 23 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 11 चेंडू जरी शिल्लक असतील आणि 23 धावा बनवायच्या असतील तरी इथं तुम्ही पाहताय दोन्ही संघांची पारडे आता समसमान आहेत. कोणता संघ जिंकेल हे सांगणं मात्र फार कठीण आहे, कारण दोन्ही संघामध्ये ती स्ट्रेचर जी आहे, दोन्ही संघामध्ये ती पॉवर आहे, दमखम दोन्ही संघांमध्ये आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गोलंदाज तयार असेल. हा चेंडू पहा, या ठिकाणी मात्र खेळलाय, झेल घेतलाय, जितका चांगला स्ट्रोक तितकाच चांगला झेल आणि फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाळ स्पोर्ट क्लब यांकडून बरीचशी टाळी. मैदान के अंदर मिला विकेट, आया पलटवार। गेंदबाजों ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार। महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट 2021 ये है सबसे बड़ा त्योहार। देखने के लिए एक बार फिर हम भी है तैयार, सब लोग यहाँ तैयार है। और अंपायर, तीसरे अंपायर की तरफ भी एक बार फिर टीम मीटिंग नको आतमध्ये. बिल्कुल बिल्कुल इस वक्त जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे तुम्हाला पुन्हा एकदा सूचना करतो, टीम मीटिंग अजिबात नकोय. बिल्कुल। तो एक बार फिर ये बहुत ही जबरदस्त टूर्नामेंट, अच्छा टूर्नामेंट मैदान के अंदर है। ऑफ टाइम के बाद गेंद एक बार फिर उछाल लेती हुई थी, शॉट बहुत अच्छा था, खिलाड़ी तैनात थे, लेकिन कमाल की फील्डिंग मैदान के अंदर हुई है। 10 गेंदों का खेल से जीतने के लिए 23 रनों की जरूरत है। मैच अभी भी बना हुआ है, मैच ऑन है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अक्षय तैयार, नए बल्लेबाज रोहित परब मैदान के अंदर है। दबाव बल्लेबाजों के ऊपर भी रहेगा। मनोज का विकेट खोने के बाद गेंदबाजों ने इस मैच में कमबैक जरूर किया। सुंदर स्ट्रोक, एक बार फिर बल्ले के बीचों बीच खिलाड़ी बॉडी पर मौजूद है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। 9 गेंदों का खेल शेष है, 22 रनों की जरूरत है। राहुल अभी भी फासला बना हुआ है, हौसले की जरूरत है। हौसला होगा तो हौसला बन सकता है। 9 चेंडू शिल्लक आहेत, 22 धाव्यांची गरज आहे. सामन्यामध्ये रोमांच आहे. सामना तुम्ही पाहताय हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही मैदानावरती पाहताय. 9 चेंडू मध्ये 22 पूर्ण करायचे असतील तर इथं 1-2 मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही पाहिले सुरुवातीच्या काही षटकांमध्ये आक्रमण केलं गेलं, विशेषतः विजय पावलेवरती आक्रमण केलं, त्यानंतर आपण पाहिले सचिनवरती देखील मोठमोठे फटके खेळले गेले आणि आता त्या गोष्टीचा पुन्हा एकदा वापर मैदानावरती करावा लागेल. मनोज आउट झाल्यानंतर आपण पाहिले आता षटकार चौकर देखील बरेचसे दुर्मिळ मैदानावरती झालेत आणि 9 चेंडू मध्ये आपण पाहतोय 22 धाव्यांची गरज असताना इथं गोलंदाजाला देखील तितकेच चान्सेस आहेत जितके चान्सेस मैदानावरती फलंदाजीसाठी आहेत. बिल्कुल आपने सही कहा, फिलहाल ज्यादा देर तक मैच रुकना नहीं चाहिए। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। एक अच्छा मैच आप देखते हुए सिरसा स्पोर्ट प्रेजेंट महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021 मैदान पर बल्लेबाज कर रहे हैं छक्के चौकों की बौछार। और बल्लेबाज ने कहा कि एक बार फिर हम भी तैयार है, लेकिन गेंदबाज ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार। विकेट गिरता हुआ गॉन। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाळ स्पोर्ट क्लब यांकडून बरीचशी टाळी. या रोमांच है बरकरार। जीतने के लिए खिलाड़ी एक बार फिर है तैयार, रंग भरने के लिए खिलाड़ी है तैयार। महाराष्ट्र टेनिस बॉल लीग 2021 ये है सबसे बड़ा त्योहार। क्या आप है तैयार? हम भी है तैयार। बहुत ही जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। 8 गेंदे 22 रनों की जरूरत है। नक्कीच आपण पाहतोय ह्या स्पर्धेचा रंग आहे थोडासा न्यारा, कारण सुरू असलेला आपण पाहतोय महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा हा एक दर्जेदार सोहळा आपण मैदानावरती पाहतोय. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 22 धाव्यांची गरज मैदानावरती आहे. तुम्ही पाहिले मैदानावरती रोहित परबची विकेट या अगोदर गेली. रोहित परबनं क्रीडा रसिकांना नाराज केले, तर त्यानंतर आपण पाहतोय नवीन बॅट्समन मैदानावरती येईल. आरिफ गोलंदाज तयार असेल. कशा पद्धतीने आपण पाहतो या ठिकाणी मात्र आता शेवटचे 8 चेंडू आहेत, 22 बनवायच्यात. इथं एक मोठा स्ट्रोक घेणं गरजेचं आहे, विशेषतः बॅटिंग टीमला जिंकायचं असेल. आपण पाहतोय आर्या वॉरियर्स नाशिक संघ बॅटिंग करतोय, 73 धाव्यांचा पाठलाग करतोय. सामन्यामध्ये पुन्हा यायचं असेल तर इथं मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती पहा, एक जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती. शेवटचे 8 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. हा चेंडू पहा, मिस टाइम फटका हवेमध्ये आहे, पण आपण पाहिलं नो मॅच लँड मध्ये चेंडू जाईल.
ताकद आपण पाहतोय मैदानावरती या फटक्यामध्ये जी कमी जाणवली आणि तुम्ही पाहता मोठ्या फटक्यांबद्दल आपण विषय छेडला होता. इथं आता मोठमोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. शेवटचे आपण पाहतोय 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 21 धावांची गरज मैदानावरती आहे. बिल्कुल एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है और 7 गेंदे 21 रनों की जरूरत है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. अक्षय दबाव बल्लेबाजों के ऊपर है. एक अच्छे शॉट की जरूरत. रिवर्स खेलने की कोशिश. खराब शॉट सिलेक्शन मैदान के अंदर. प्रशंसा होगी मैदान के अंदर गेंदबाज अक्षय की जिन्होंने जबरदस्त गेंदबाजी की. अब एक बार फिर देखे 6 गेंदों का खेल से 21 रनों की जरूरत. अगर इसका रिप्ले देखेंगे बल्लेबाज रिवर्स में खेलने के लिए जा रहे थे और ट्रिगर मूवमेंट मिला था. मतलब बल्लेबाज क्या कर रहे थे वो एक बार फिर पहले पता चला. मतलब ऑल एक बार फिर जिस तरह से मुकाबला है इस मैच की बात करें तो आप टेलीग्राम दे रहे हैं बल्लेबाज के तौर पर. टेलीग्राम गेंदबाज को दे रहे कि आप क्या करने वाले पहले से दे रहे गेंद डालने से पहले. तो ये फायदा उठाया गेंदबाज ने. 6 गेंदे और जीतने के लिए 21 रनों की जरूरत है. छोटा सा ब्रेक लेंगे. ब्रेक के साथ एक बार फिर वापस आएंगे. बहुत ही इंटरेस्टिंग मैच है मेरे हिसाब से राहुल. पहली 2 गेंदे बहुत इंपॉर्टंट है. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती या ठिकाणी मात्र आता शिल्लक आहेत. तुम्ही पाहता या मैदानावरती आता कित्येक क्रीडा रसिकांनी या ठिकाणी निकष लावले असतील. ह्या ठिकाणी गोलंदाजी करणारी फिल्डिंग करणारी टीम मात्र जिंकेल. पण गेले 2 दिवसामध्ये ह्या क्रिकेटच्या स्पर्धेचा जर तुम्ही अभ्यास केला असतील तर 3-3 4-4 षटकार लागोपाठचे ह्या मैदानावरती फलंदाजांनी वसूल केलेत. कित्येक मिडन ओव्हर देखील या स्पर्धेनं पाहिल्यात. कित्येक हॅट्रिक ह्या स्पर्धेनं पाहिल्यात. आज मैदानावरती काय होणार आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि विजयासाठी आपण पाहतोय आर्या वॉरियर्स नाशिक संघासमोर 21 धावांची गरज आहे. एक बहुत ही अच्छा मैच. और आपने सही भी कहा कि जिस तरह से पूरे 2-3 दिनों का जो खेल हुआ है वहां रन बने लेकिन शॉट सिलेक्शन बहुत इंपॉर्टेंट है. निर्णायक ओवर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज भूषण गोले के पास गेंद है. बल्लेबाज एक तरफ अगर देखें तो आरिफ इंपॉर्टेंट पारी खेल रहे हैं. एक तरफ बल्लेबाज नितिन सेठ बल्लेबाज है. समय ज्यादा जा रहा है मैदान के अंदर. इतना समय नहीं जाना चाहिए. हे पहा वेळ वाचवा. वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळेमध्ये कोणती गोष्ट जर होत असेल तर त्या गोष्टीला एक अल्पसाधारण महत्व असतं. वेळ जर निघून गेली ना तुम्ही किती मोठी गोष्ट करा त्या गोष्टीला तुमच्याकडं किंवा क्रीडा रसिकांकडे काहीही महत्व नसेल. त्यामुळे एक वेळेमध्ये एखादी छोटीशी गोष्ट जरी केली ना त्या गोष्टीला एक मोठं महत्व प्राप्त होत असतं. त्यामुळे कोणतीही गोष्ट करत असताना वेळ गरजेची आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. पहिला चेंडू पहा सरळ बॅटने खेळलाय. अगदी लॉंग ऑनच्या दिशेला विजय पावले. त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण थोडंसं जाणवलं पण ह्या गोष्टीचा परिणाम झाला नाही. आपण पाहिले पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. पहिले 2 ते 3 चेंडू महत्वपूर्ण होते. पहिल्या चेंडूवरती सिंगल येते. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 20 धावांची गरज. बहुत अच्छा मैच मैदान के अंदर. बिल्कुल आप देखते हुए दर्शक काफी संख्या में हमारे साथ टेनिस की .in के माध्यम से जुड़ चुके हैं. फिलहाल कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. अंपायर क्या अच्छा चक्कर देखने वाली बात है. 5 गेंदों का खेल से जीतने के लिए 20 रनों की जरूरत है और एक जबरदस्त टूर्नामेंट आप देखते हुए. धनवान बनने के लिए एक एक कण का संग्रह करना पड़ता है और सफल इंसान बनने के लिए एक एक क्षण का सदुपयोग करना पड़ता है. यहाँ से एक गेंद राहुल इवेंट के बराबर हो जाएगी. यहाँ से एक गेंद एक बार फिर हर टीम के लिए बहुत महत्वपूर्ण है और मजा आएगा. 5 गेंदों का खेल है. 21 रनों की जरूरत है. फिलहाल अब 5 गेंदों का खेल शेष है और 1 रन बीच में आया है पहली गेंद पर. तो 20 रनों की जरूरत है. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है और राहुल क्या कहेंगे. 5 गेंदे 20 चाहिए मुकाबला जीतने के लिए. 20 धावांची गरज विजयासाठी नाशिक संघाला आहे. पण त्यासाठी इथं मैदानावरती मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. यश संपादन करायचं असेल तर तुम्हाला चांगले स्ट्रोक खेळावे लागतील. यशाबद्दल तुम्हाला एक सुंदर वाक्य मी सांगेल. जगात जर यशाचा मार्ग असेल तर तुम्ही शोधेल. जगात जर यशाचा मार्ग असेल तर तुम्ही शोधेल आणि यशाचा मार्ग कुठेच नसेल तर तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण करेल. अशी ठाम इच्छाशक्ती आज दोन्ही संघांमध्ये आहे. पण त्यासाठी तुम्ही पाहता एक चांगलं क्रिकेट एक चांगलं शॉट सिलेक्शन तुम्हाला मैदानावरती करणं गरजेचं आहे. तितकीच चांगली गोलंदाजी आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा अलंग कार्पेट फटका आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला. लॉंग ऑन जो चेंडू येणार आहे धावफलक एका धावेने पुढे येईल. आणि पहा ह्या सिंगल डबलनं ह्या सामन्यावरती विशेषतः गोलंदाजी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवरती काही परिणाम होणार नाहीये. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावांची गरज आहे आणि ह्या चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक येणं हे मैदानावरती गरजेचं आहे. बिल्कुल आपने सही कहा. इस वक्त 4 गेंदों का खेल से 20 रनों की जरूरत है.
स्ट्रोक तो बहुत अच्छा है, करारा प्रहार, एक बार फिर उंगली खड़ी होती हुई सुंदर गेंदबाजी का मुजाहरा गेंदबाज द्वारा और शानदार फील्डिंग अपने फॉलोथ्रू में। नितिन का विकेट, महत्वपूर्ण विकेट मैदान के अंदर गिरता हुआ, लाजवाब फील्डिंग अपने फॉलोथ्रू में। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांकडून बरीचशी टाळी. का खेल से 19 रनों की जरूरत है, मतलब मैच अभी भी बना हुआ है, मैच समाप्त नहीं है, क्योंकि इस टूर्नामेंट में अगर मुकाबला टाई हो जाता है तो सुपर से ऊपर वाला मैच, मतलब सुपर ओवर है, तो 3 अच्छे शॉट आप कमबैक कर सकते हैं और एक अच्छी गेंद यहां से मेरे हिसाब से ये मुकाबला पूरी तरह से भागकर 007 की तरफ जाएगा। अभी जो कमबैक, मनोज का विकेट खोने के बाद जिस तरह से कमबैक किया, काबिल तारीफ है, प्रशंसा तो इनकी बिल्कुल होने वाली है। आपण पाहतोय गोलंदाज तयार असेल, 3 चेंडू आणि 19 धावांची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलाय, फॉलो थ्रो मध्ये आपण पाहतोय फील्ड करण्याचा प्रयत्न फसेल, सिंगल येणार आहे आणि बस सिंगलने कोणतीच गोष्ट मैदानावरती घडणार नाहीये. आता शेवटचे 2 शिल्लक आहेत चेंडू आणि 18 धावांची गरज. सामन्यावरती आपण पाहतोय या ठिकाणी भापकर 007 बारामती संघानं आता घोरपडीची पकड मिळवली आणि घोरपडीची पकड किती मजबूत असते ना, हे क्रीडा रसिकांना नव्यानं सांगणं मला तरी गरजेचं वाटत नाहीये. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. इस ओवर की अगली गेंद, अब हमें गेंद है ऑन साइड पर खड़े खड़े खेलने की कोशिश, आसिफ पीछे है, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा और मैदान के अंदर भापकर 007 की टीम ने शिकंजा कस लिया है। लाजवाब तरीके से भापकर 007 ने जीत लिया है, खुशी का कोई ठिकाना नहीं है। मैग्निफिसेंट परफॉर्मेंस, जबरदस्त प्रदर्शन रहा है। तो मैन ऑफ द मैच की तरफ भी जाएंगे और टॉस का बॉस सुल्तान 11 मनमाड और भापकर 007 के बीच आज के दिन का तीसरा मुकाबला थोड़ी देर के बाद आ रहा है। शिरसाट स्पोर्ट महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग